पुढारीकार पद्मश्री डॉक्टर ग जाधव यांच्या स्मृतिदिनानिमित्तानं मंगळवारी शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं स्मृती व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं। शाहू स्मारक भवन इथं पार पडलेल्या या व्याख्यानमालेमध्ये राज्याच्या उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर यांनी भारत-पाकिस्तान युद्ध आणि सद्यस्थिती या विषयावर व्याख्यान दिलं। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर डी शिर्के होते। पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव, समूह संपादक योगेश जाधव, खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्यासह प्रभारी कुलगुरू डॉक्टर PS पाटील, शिवाजी विद्यापीठाचे प्राध्यापक शिवाजी जाधव यांची उपस्थिती होती। पुढारीकार पद्मश्री कै डॉक्टर ग जाधव यांची आज पुण्यतिथी। सर्वात प्रथम ग जाधव सरांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन। त्यांच्या पुण्यतिथी निमित्त गेल्या 35 वर्षांपासून अखंडितपणे एक व्याख्यानाची परंपरा आयोजित केली जाते आहे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या माध्यमातून। हे अत्यंत कौतुकास्पद आहे। कोणताही उत्तम उपक्रम सुरू करणं हे खूप सोपं असतं, तो इतका दीर्घकाळपर्यंत टिकून ठेवणं हे अत्यंत आव्हानात्मक असतं। मला जेव्हा यादी दिली गेली की ह्या व्यासपीठावरनं याच पुढारीकार पद्मश्री कै डॉक्टर ग जाधव व्याख्यानमालेमध्ये जे लेखक, जे विचारवंत, जे विद्वान यापूर्वी येऊन गेलेत, ती यादी बघितल्यानंतरच एक पद्धतीचं दडपण होतं। अगदी अरुण शौरींपासनं तर अगदी अलीकडे उज्ज्वल निकम साहेब असतील किंवा विश्वास पाटील यासारखे थोर इतिहासकार या व्यासपीठावर येऊन गेलेत। मी शिवाजी विद्यापीठाचे त्याचप्रमाणे पद्मश्री बाळासाहेब जाधव साहेबांचे अत्यंत मनपूर्वक आभार मानतो की या विषयावरती आज आपण या अत्यंत प्रतिष्ठित महाराष्ट्रातल्या व्याख्यानमालेसाठी आज मला आमंत्रित केलं आणि विषय पण अत्यंत महत्त्वपूर्ण ठेवला। आजच्या ह्या व्याख्यानमालेसाठी व्यासपीठावरती उपस्थित सर्व सन्माननीय अतिथी, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे सन्माननीय कुलगुरू माननीय डॉक्टर डी शिर्के साहेब, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज माननीय खासदार कोल्हापूर, माननीय डॉक्टर PS पाटील प्रकुलगुरू शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, माननीय पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव मुख्य संपादक दैनिक पुढारी, माननीय डॉक्टर योगेशजी जाधव समूह संपादक दैनिक पुढारी, डॉक्टर VN शिंदे कुलसचिव शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, माननीय डॉक्टर शिवाजी जाधव समन्वयक कै ग जाधव पत्रकारिता अध्यासन शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर। त्याचप्रमाणे आज ऑडियन्समध्ये आज बाहेर प्रचंड पाऊस असताना, वादळासह पाऊस असताना आज मोठ्या संख्येने आज कोल्हापूरकर या ठिकाणी उपस्थित आहेत। यावरनं त्यांची ह्या विषयामधली रुची, म्हणजे विषय पण वादळी आणि बाहेर पण वादळ आहे, असा एक योगायोग आज जुळून आला आहे। प्रथम तर मी आयोजकांचे अत्यंत मनपूर्वक कौतुकही करतो आणि आभारी मानतो की त्यांनी आजचा जो विषय ठेवला आहे तो आंतरराष्ट्रीय संबंध आणि परराष्ट्र धोरणाशी निगडीत आहे। मला असं वाटतं की हाच एक असा विषय आहे किंवा असं क्षेत्र आहे की ज्यामध्ये फारसा संवाद होत नव्हता, फारशा चर्चा होत नव्हत्या। हा विषय प्रामुख्याने दिल्लीमधल्या कोट सूट बूट टाय मधल्या काही मुठभर लोकांच्या पुरता मर्यादित राहिलेला हा विषय होता। हा प्रामुख्याने उत्तम इंग्रजीमध्ये, फडफड इंग्रजीमध्ये बोलणाऱ्या लोकांपुरता मर्यादित राहणाराच हा विषय होता। महाराज खऱ्या अर्थाने आपल्याकडे भारतामध्ये परराष्ट्र धोरण आणि आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाचं लोकशाहीकरण झालंच नव्हतं। आज खऱ्या अर्थाने ती लोकशाहीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे। या विषयाला अनेक पैलू आहेत, अनेक बाजू आहेत, पण चर्चा केली पाहिजे आपण सगळ्यांनी, संवाद केला पाहिजे आपण सगळ्यांनी। संवाद ही आपली ऐतिहासिक परंपरा आहे। बुद्धिस्ट मॉन्क्स पूर्वी संवाद करायचे। इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये नालंदा विद्यापीठाची स्थापना भारतामध्ये झाली। विद्यापीठ म्हणून पहिली संकल्पना म्हणजे केम्ब्रिज आणि ऑक्सफर्डच्या पूर्वी
भारतामध्ये विद्यापीठाच्या संकल्पनेचा जन्म झाला. महाविहार म्हणून ते विकसित झालं इसवी सनानंतर 3ऱ्या शतकापर्यंत, आणि साधारणतः 1000 वर्ष त्या विद्यापीठाचं राज्य होतं. त्या विद्यापीठामध्ये बहुविद्याशाखीय अभ्यास होता. महाराज, अगदी इंटरेस्टिंग, त्याच्यावरती मी एक लेख वाचत होतो. आज आपण प्रत्येक गोष्टीसाठी एंट्रन्स एक्झामिनेशन ठेवतो. नालंदा विद्यापीठ हे जगातलं पहिलं विद्यापीठ आहे ज्यांनी एंट्रन्स एक्झाम ठेवली होती. एक द्वार पंडित नावाचा व्यक्ती गेटवरती असायचा. साधारणतः 10 ते 15 कॅन्डिडेट आल्यानंतर त्यांचे इंटरव्ह्यू घेतले जायचे, दोघांना फक्त अलाउड केलं जायचं. ही चाळणी पहिल्यांदा प्रथा परंपरा हे आपण सुरू केल्या. त्या काळामधलं शिक्षणाचं जागतिकीकरण म्हणजे जगभरातले स्कॉलर आपल्याकडे शिकण्यासाठी यायचे, आणि ह्या सगळ्या गोष्टी विकसित झाल्या संवादामधून. म्हणून डायलॉग हा झाला पाहिजे, संवाद हा झाला पाहिजे. आपल्याकडे आंतरराष्ट्रीय संबंध आणि परराष्ट्र धोरणावरती संवाद होत नव्हता. मला असं वाटतं की त्या संवादाची एक मोठी प्रक्रिया 2023 मध्ये जेव्हा G20चं एक महाअधिवेशन भारतामध्ये पार पाडलं, आणि त्या अधिवेशनाची चर्चा सगळ्या देशभर झाली, कारण ते G20चं संमेलन एक चळवळ म्हणून संपूर्ण देशामध्ये राबवलं गेलं. अमेरिकेमध्ये दर आठवड्याला सर्वेज घेतले जातात. अमेरिकेचं पाकिस्तान संदर्भातलं धोरण काय असावं, अमेरिकेचं भारतासंदर्भातलं धोरण काय असावं, चीन संदर्भातलं धोरण काय असावं, लोकांना काय वाटतं, जनसामान्यांना काय वाटतं, या संदर्भामध्ये पब्लिक सर्वे घेतले जातात. आणि त्याच्या आधारावरती त्याचे इनपुट्स हे परराष्ट्र धोरणकर्ते आपल्या धोरण निर्मितीमध्ये वापरतात. अशा प्रकारचं माध्यम हे भारतामध्ये नाही आहे. एकट्या वॉशिंग्टन डीसी अमेरिकेची राजधानी 350 थिंक टँक केवळ परराष्ट्र धोरणावरती काम करतात. 350 थिंक टँक्स, आणि सातत्याने ते आपले इनपुट्स हे शासनाला, त्यांच्या सरकारला देत असतात. हे का घडतंय? कारण त्यांच्याकडे संवाद आहे. आणि म्हणून मला असं म्हणायचं आहे की भारत पाकिस्तानचा संबंध असेल, भारत चीनचा संबंध असेल, डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतंच तो टेरिफच्या संदर्भामधला मोठा निर्णय घेतला, या सगळ्यांची चर्चा सर्वसामान्य लोकांपर्यंत होणं अत्यंत गरजेचं आहे. याच्यावरती मतमतांतर मांडले जाणं अत्यंत गरजेचं आहे, कारण ते हेल्दी डेमोक्रेसीचं इंडिकेटर आहे. आणि म्हणून परराष्ट्र धोरणामध्ये आपल्याला अशा प्रकारची चर्चा दिसत नव्हती, जी चर्चा आता व्हायला लागलेली आहे. दुर्दैवाने भारतामध्ये या क्षेत्रामधली चर्चा सर्वसामान्य लोकांमध्ये केवळ चीन आणि पाकिस्तान संदर्भात होती. बऱ्याचदा त्याच्या पुढे आपण जात नाही. मात्र आता जाणं आपल्याला यासाठी गरजेचं आहे की आज 123 देशांमधनं 3.5 कोटी भारतीय राहतात, आणि हे भारतीय प्रतिवर्षी भारताला $100 अब्ज फॉरेन रेमिटन्स पाठवतात. म्हणजे तिथं पैसा कमवतात आणि तो पैसा आपल्या मायदेशी पाठवतात. जगामध्ये सगळ्यात जास्त बचत करणारे आणि सगळ्यात जास्त पैसा मायदेशी पाठवणारे हे भारतीय आहेत. हाच पैसा RBI मध्ये बॉन्डच्या रूपाने सेव्ह केला जातो, आणि तो तुमच्या अर्थव्यवस्थेला स्थैर्य प्रदान करतो. आणि आज हे आपले विद्यार्थी पण बघा, आज किती प्रचंड मोठ्या प्रमाणावरती बाहेर जात आहेत. महाराज, साधारणतः $17 अब्ज एवढा प्रचंड पैसा आमचे विद्यार्थी परदेशी विद्यापीठांना देतात. 4 देश असे आहेत की ज्यांच्या GDP मध्ये 40% परदेशी विद्यार्थ्यांनी दिलेली फीज आहे. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, स्कॉटलंड आणि नॉर्वे यांचा GDP पाहिला तर 40% परदेशी विद्यार्थी दिलेली फीज आहे, आणि त्यातले अर्धे विद्यार्थी भारतीय आहेत. तुमच्या आणि माझ्या दैनंदिन जीवनामधली अशी एकही घडामोड नाही आहे की जी आंतरराष्ट्रीय घडामोडींनी प्रभावित होत नाही. अगदी साधं उदाहरण मी तुम्हाला देतो की भारत आपल्या गरजेच्या 80% तेल परदेशातनं आयात करतो, विशेष करून इस्लामिक देशांमधनं आयात करतो. जर जागतिक बाजारपेठेमध्ये तेलाची किंमत $1 वाढली प्रति बॅरल, तर भारताला प्रतिवर्षी होणारं नुकसान 2 अब्जचं आहे. आपला करंट अकाउंट डेफिसिट प्रचंड वाढून जातो. म्हणजेच काय की जेव्हा रशिया युक्रेन युद्ध 2 वर्षापूर्वी सुरू झालं,
तेव्हा जागतिक बाजारपेठेमध्ये तेलाच्या किमती ज्या त्यावेळेला $63 होत्या त्या वाढून 94 आणि नंतर $110 झाल्या. म्हणजे भारतामध्ये तेलाची किंमत साधारणतः पेट्रोल डिझेलची किंमत 350 ते 400 रुपये प्रति लिटर पाहिजे होती. पण श्रेय जातं आपल्या परराष्ट्र धोरणाला. आपण त्यावेळेला स्मार्ट डिसिजन घेतला. अमेरिकेच्या दबावाला आपण बळी नाही पडलो आणि आपण रशियाकडनं तेल आयात करायला सुरुवात केली. जो रशिया 12व्या क्रमांकाचा आपला तेल पुरवठादार होता, 12व्या क्रमांकाचा, तो 3 महिन्यामध्ये नंबर 1चा तेल पुरवठादार झाला. 2 वर्षांमध्ये आम्ही $22 अब्ज तेल रशियाकडनं घेतलं. आणि महाराज, मला अत्यंत अभिमानाने सांगावंसं वाटतं की जो देश तेल आयात करायचा तो देश तेल निर्यात करायला लागला. जर्मनी सारखा देश भारताकडनं आता तेल आयात करतो, कारण त्यांनी रशियावरती निर्बंध टाकले. त्यांना रशियाकडनं तेल घेता येत नाही, म्हणून भारत जे तेल रशियाकडनं घेतो त्याचं शुद्धीकरण करून ते लोक घेतात. आणि त्यामुळे भारत आता अमेरिकेला निर्यात करतो, युरोपला पण निर्यात करतो. हे सांगण्याचा तुम्हाला मतितार्थ हाच आहे की आता तुमच्या जीवनातलं कोणतेही क्षेत्र असं नाहीये. आमच्या शेतकऱ्यांना मिळणाऱ्या युरिया जो खत आहे आपलं, त्याचा भाव काय असावा, त्याच्यावरती सबसिडी काय असावी, याचा निर्णय आता WTO घेते. अगदी नुकतं तुम्हाला उदाहरण देतो की ह्या संपूर्ण आपल्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान तुर्कस्तान सारख्या एका इस्लामिक देशाने पाकिस्तानची बाजू उचलून धरली. त्यांनी पाकिस्तानला शस्त्रास्त्र पण दिली. आमच्या सगळ्या लोकांनी, सरकारने अधिकृत निर्णय नाही घेतला, जनतेने उत्स्फूर्तपणे निर्णय घेतला, महाराष्ट्राच्या व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे निर्णय घेतला की आम्ही तुर्कस्तानचे सफरचंद खाणार नाही. तुर्कस्तानचा मार्बल, सगळ्यात मोठा मार्बल आपण तुर्कस्तानकडे आणतो, आम्ही आयात करणार नाही. मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, केवळ 1 आठवड्यामध्ये तुर्कस्तानचं झालेलं नुकसान $200 दशलक्ष आहे. $200 दशलक्ष. इतका प्रचंड मोठं पोटेन्शियल आमच्याकडे आहे. म्हणून आता आपण असं म्हणू नाही शकत की एखादी गोष्ट अमेरिकेमध्ये घडली आहे, एखादी गोष्ट युरोपमध्ये घडली आणि आम्ही सेफ आहोत, असं नाही आहे. तुमचे नातेवाईक, तुमचे अनेक मित्र परिवार हा आता परदेशामध्ये आणि ते अत्यंत चांगलं काम करत आहेत. भारतीयांचा पर कॅपिटा इन्कम हा $2800 आहे, पण जे भारतीय अमेरिकेला राहत आहेत त्यांचा पर कॅपिटा इन्कम $83,000 आहे. $83,000. इतका प्रचंड पैसा ह्या भारतीयांकडे की ते डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन पक्षाला प्रचंड मोठमोठे डोनेशन देतात. आज डोनाल्ड ट्रम्पचा अर्ध मंत्रिमंडळ भारतीयांचं आहे, याच्यापूर्वी बायडन होता, अर्ध मंत्रिमंडळ भारतीयांचं आहे. कारण प्रचंड प्रभावी भूमिका भारतीय तिथं पार पाडायला लागलेत. तुम्हाला भारताच्या पासपोर्टची किंमत जेव्हा तुम्ही बाहेर जाता तेव्हा तुम्हाला कळायला लागेल की आज भारताचं जागतिक पातळीवरचं कशा प्रकारचं स्थान आहे. त्यामुळे आपण प्रत्येकाने परराष्ट्र धोरण हे आमचं दूरचं आहे, आमच्या रोजीरोटीशी याचा संबंध नाही आहे, आम्ही का चर्चा करायची, अशा भूमिकेतनं, मानसिकतेतनं आपण बाहेर येणं गरजेचं आहे. आता कोणतंही बाहेरचं कोणतं आतलं नाहीये. प्रत्येक बाहेरच्या गोष्टीचा संबंध तुमच्या दैनंदिन जीवनाशी आहे, तुमच्या दैनंदिन घडामोडीचा संबंध परदेशाशी आहे. का हो, ज्या ज्या वेळेला भारत आणि पाकिस्तान मधला संघर्ष येतो त्या वेळेला अमेरिका, युरोपियन देश या सगळ्यांना त्याच्याविषयी चर्चा करावीशी वाटते. जो तो मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करतो, जो तो म्हणतो की आम्हाला ह्या प्रश्नाचं स्वरूप वाढायला नको. कारण लक्षात घ्या, दुसऱ्या महायुद्धामध्ये जपान मध्ये हिरोशिमा आणि नागासाकीवरती 2 अणुबॉम्ब टाकले गेले. त्याचे परिणाम जपाननी साधारणतः 6 दशकं झेलली. 6 दशक इतका भीषण परिणाम झाला. भारत आणि पाकिस्तान दोघेही अण्वस्त्रधारी आहेत. अमेरिका आणि रशिया या दोघांकडे अण्वस्त्र होती, दोघांमध्ये संघर्ष होता, पण दोघांमधलं अंतर हजारो किलोमीटरचं होतं. हे 2 देश एकमेकांना भिडलेले आहेत, सीमारेषा आहे. हार्डली फ्यू मिनिट्स, म्हणजे काही मिनिटं, आपल्याला तर काही सेकंद लागले पाकिस्तानमधले दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करायला, फार मिनिटं लागतील. त्यामुळे जगाला असं वाटतं की जर या कोणत्याही छोट्या संघर्षाचं रूपांतर अणुयुद्धामध्ये झालं तर याचे बळी केवळ भारत आणि पाकिस्तान नाही पडणार, याची प्रचंड मोठी झळ ही संपूर्ण आशिया खंडाला सहन करावी लागेल. आणि त्यामुळे जग म्हणतं की नाही, कोणता छोटा संघर्ष झाला की ते तात्काळ म्हणतात की याच्यात काहीतरी झालं पाहिजे, तात्काळ जगा, युनायटेड नेशन सगळीकडे चर्चा सुरू होतात. म्हणून तुम्हाला सांगण्याचा मुद्दा असा आहे
की आता आपल्याला अशा गोष्टींवरती मुक्त संवाद केला पाहिजे आणि म्हणून मी आभार मानतो पुढारी वर्तमानपत्राचे आणि शिवाजी विद्यापीठाचे की त्यांनी एक आंतरराष्ट्रीय विषय ठेवला, जेणेकरून या विषयावरती आपण चर्चा करू, सांगोपांग चर्चा करू. तुमचे मतमतांतर जरूर असतील, पण चर्चा ही झालीच पाहिजे, संवाद हा झालाच पाहिजे. आणि हेच हेल्दी डेमोक्रेसीचं लक्षण आहे. आणि त्यामुळे आपल्याला हे करणं अत्यंत गरजेचं आहे. आता भारत पाकिस्तान संघर्षाकडे मी येण्यापूर्वी प्रथम काही त्याच्या पूर्वीची क्रोनॉलॉजी तुम्हाला सांगतो, म्हणजे आपल्या विषयाची पार्श्वभूमी तयार होईल. अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष बनतात. राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर पहिल्याच महिन्यामध्ये अत्यंत क्रांतिकारी स्वरूपाचे निर्णय घ्यायला सुरुवात करतात. त्यानंतर टेरिफचा प्रचंड मोठा मुद्दा वरती आणतात. जवळपास 150 देशांवरती टेरिफ लावतात. त्यापैकी चीन सारख्या देशावरती 249% टेरिफ लावतात. चीन हा अमेरिकेला साधारणतः असं धरून चला की अमेरिका हा एक देश असा आहे जगामध्ये की जो महासत्ता म्हणून ओळखला जातो, पण त्याच्याकडे स्वतःचं काहीच उत्पादनं नाहीये. हा देश 85% वस्तू आयात करतो. 85%. त्यांच्याकडे डाएट कोक सुद्धा बनत नाही. त्यांच्या लहान मुलांना खेळणे सुद्धा नाही आहेत. हे सगळे चीनकडनं आणले जातात. अमेरिका हा प्रॉडक्ट नेशन नाही आहे. म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांना मेक इन अमेरिका करायचं आहे, त्यांना त्यांच्याकडचं प्रोडक्शन सुरू करायचं आहे. परंतु सगळ्यात मोठा अमेरिकेमधला अडथळा चीनचा होता. 249% टेरिफ हा चीनच्या विरुद्ध लावला जातो. नंतर एक निर्णय घेतला जातो की उर्वरित देशांना 90 दिवसाची आम्ही मुदत देऊ, चीनला मात्र आम्ही देणार नाही. आणि मग अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या, मोठमोठ्या कंपन्या निर्णय घ्यायला लागतात की आता चीनी प्रॉडक्ट तर काही अमेरिकेला विकले जाणार नाहीये, त्यामुळे आपण आता आपलं उत्पादनाचं क्षेत्र हे चीनमधनं हलवायचं आणि इतर काही देशांमध्ये शिफ्ट करायचं, ज्याला ट्रेड डायव्हर्सिफिकेशन असं म्हणतात. आणि त्यातला पहिला निर्णय झाला हा फोक्सकॉन आणि ऍपल कंपनीने घेतला. ऍपल कंपनीने सांगितलं की जगाला, विशेष करून अमेरिकेला आणि युरोपला, आम्ही जे आयफोन, ऍपल फोन सप्लाय करतो त्याचं 100% उत्पादन भारतामध्ये होईल. आणि त्यांनी त्यांचा प्लॅन हटवला चीनमधनं आणि तो भारतामध्ये आणला. कंपन्यांची मोठ्या प्रमाणावरती स्पर्धा सुरू झाली चीनमधनं बाहेर पडण्यासाठी. काही कंबोडियात गेले, काही लाओसमध्ये गेले, काही व्हिएतनाममध्ये गेले, काही बांगलादेशमध्ये गेले आणि काही भारतामध्ये आले. जग भारताची चर्चा करायला लागलं, म्हणायला लागलं की चीनला पर्याय म्हणून भारत पुढे येऊ शकतो. ग्लोबल सप्लाय चेन, कच्चा माल पुरवठा युरोपला, अमेरिकेला करणारी चीनला पर्याय काय असू शकतो, तो पर्याय भारत असू शकतो. भारताचं नाव सगळीकडे यायला लागलं, भारताचं कौतुक व्हायला लागलं. दरम्यानच्या काळात IMF, वर्ल्ड बँककडनं काही अहवाल सादर झाले. जगामध्ये सगळ्यात जास्त जीडीपी ग्रोथ रेट कोणाची असेल ती भारताची असेल, 6 to 7%. 25-26 मधली जीडीपी ग्रोथ रेटची आकडेवारी. चीन 3%, अमेरिका 2%, एकही युरोपियन देश 3 ते 4% वरती नाही, एकटा भारत 6%. ह्या सगळ्या घडामोडी एकीकडे घडत आहेत. एकीकडे भारताचं सगळ्या बहुराष्ट्रीय कंपन्या आर्थिक आणि व्यापारी दृष्टिकोनात भारताचा विचार करत आहेत. दुसरीकडे भारताने आपल्या विकासाची व्यापक योजना आखलेली आहे. आपल्याला पुढच्या 25 वर्ष, आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाली आहे. आपण स्वातंत्र्याच्या 100कडे वाटचाल करतोय. हा पुढच्या 25 वर्षाच्या अमृत काळामध्ये आपल्या विकसनशील देशाला विकसित देशामध्ये रूपांतरित करायचं आहे. $3 ट्रिलियन इकॉनॉमीला $5 ट्रिलियन नंतर $10 ट्रिलियन मध्ये घेऊन जायचं आहे. आपला पर कॅपिटा इन्कम $2800 आहे, तो $10,000 पर्यंत घेऊन जायचा आहे. हे उद्दिष्ट निर्धारित केले गेले. भारताला आजपर्यंत पंचवार्षिक योजनांची सवय होती. आपल्याकडे कधीही दीर्घकालीन योजना आखल्या गेल्या नाही आहेत, ज्या चीनमध्ये, अमेरिकेमध्ये सातत्याने आखल्या जातात. पहिल्यांदा 25 वर्षाचा विकास आराखडा आपण तयार करतो, आपण प्रगतीच्या मार्गावरती जायला लागतो आणि अचानक पहलगाम घडतं. हे इतकं साधं नाही आहे. पाकिस्तान सारखा कंगाल दरिद्री देश काय आहे त्या देशाकडे? मला सांगा, भारत आणि पाकिस्तान हे दोघंही एकाच वेळेला स्वतंत्र झाले. आज आपण जर बघितलं तर भारताचं जगाला काय कॉन्ट्रीब्युशन आहे? जर तुम्ही युरोपमध्ये, अमेरिकेत गेला तर तुम्हाला असं दिसेल की दर 3 मागे एक भारतीय कामगार इथं आहे. या कोरोना काळामध्ये सर्व मरणाऱ्या युरोपियन लोकांना सर्व्हिसेस देणारे भारतीय डॉक्टर्स होते, भारतीय नर्सेस होत्या, भारतीय वॉर्ड बॉयज होते. कोणी नाही आहे. त्या स्कॉटलंडमध्ये मी मागच्या वर्षी महाराज गेलो होतो. त्या स्कॉटलंडची लोकसंख्या 23 लाख आहे आणि आमच्याकडे उच्च शिक्षणामध्ये 45 लाख विद्यार्थी आहेत. त्यापैकी 10,000 महाराष्ट्रातून गेलेले विद्यार्थी, जिकडं तिकडं मराठी मुलं आहेत.
जिकडं तिकडं भारतीय विद्यार्थी आहेत. या देशाचा स्वतःचा अस्तित्व भारतावरती डिपेंडन्सी यांची प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आहे. आणि त्यामुळे सगळ्यात जास्त ह्युमन रिसोर्स करणारा, स्पेस रिसर्च करणारा, आज जगामध्ये व्यापारामध्ये 2.5% कॉन्ट्रीब्यूट करणारा हा देश. आणि पाकिस्तान काय करतोय? पाकिस्तानने गेल्या 75 वर्षामध्ये जगाला एकच मोठं योगदान दिलं, ते म्हणजे पाकिस्तानने दहशतवादाची निर्मिती केली आणि दहशतवादाची निर्यात केली. आमच्याकडे फॅक्टरीज लागल्या, त्यांच्याकडे केवळ आणि केवळ दहशतवादाची फॅक्टरी आहे, ज्याशिवाय देशाचं काही कॉन्ट्रीब्युशन नाही आहे. आपला जो फॉरेक्स म्हणजे आपली एक तिजोरी आहे, जशी तुमच्या सगळ्यांचं सेव्हिंग बँक अकाउंट असतं, तसं भारताचं जे अकाउंट आहे, ज्याला आपण फॉरेक्स म्हणतो, त्यामध्ये आज 700 अब्ज डॉलर्स आहेत. पाकिस्तानच्या फॉरेक्स हा 9 अब्ज डॉलरचा आहे. हा हार्डली 3 ते 4 महिने सर्व्हाइव्ह करू शकेल असा देश आहे, ज्याला 22 वेळेला IMFने बेल आउट पॅकेज दिलं. 22 वेळेला दिलं. त्या मुद्द्याकडे मी नंतर येणार आहे. हा फक्त आणि फक्त परकी मदतीवरती जगणारा देश आहे. याची न्यूसन्स व्हॅल्यू प्रचंड मोठी आहे. आणि हा देश फक्त देशाला, आपल्या संपूर्ण जगाला त्रास देऊ शकतो. आणि म्हणून मला गगो जाधवांचं पाकिस्तान संदर्भातले विचार या ठिकाणी आणखीन आवर्जून आठवतात. आणि तुम्हाला सांगतो की आज तो योगायोग बघा की आज आपण पाकिस्तानवर चर्चा करतोय, आणि साधारणतः 50 वर्षांपूर्वी जाधव साहेबांनी पाकिस्तान संदर्भातले जे लेख लिहिलेले होते, त्यामध्ये सांगितलं होतं बघा, 2 प्रकारचे त्यांचे प्रेडिक्शन्स होते. जो देश धर्माच्या आधारावरती निर्माण होतो, तो देश आर्थिक किंवा इकॉनॉमिक फ्रंटवरती पूर्णपणे फेल्युअर ठरतो. हे त्या काळी सांगितलेलं जाधव साहेबांचा 100% आपल्याला प्रत्यक्षात येताना दिसत आहे. आणि दुसरं त्यांनी सांगितलं होतं की हा भस्मासूर आहे. हा भस्मासूर फक्त भारताला त्रास देणार नाही, हा जगाची डोकेदुखी बनेल. आणि तोच प्रकार आज घडतोय. त्या मुद्द्याकडे मी नंतर येणार आहे. पण मुद्दा असा आहे की अशा स्वरूपाने बँकरप्ट देशाला, भारतासारख्या देशामध्ये पहलगाम सारखा दहशतवादी हल्ला करणं, आणि तो सुद्धा टार्गेटेड किलिंग करणं. टार्गेटेड किलिंग आपल्याकडे पहिल्यांदा घडलंय. आपल्याकडे येणं, तुमचा धर्म विचारणं, आणि धर्म विचारल्यानंतर तुम्हाला शूट करणं. ही कोणाची मोठं ऑपरेंडी आहे? कोण करतं अशा प्रकारे टार्गेटेड किलिंग? अशा प्रकारची टार्गेटेड किलिंगची जी मोडस ऑपरेंडी आहे, ही पहिल्यांदा अल कायदाने वापरली, त्यानंतर आयसिसनी वापरली, त्यानंतर हमास वापरतोय, त्यानंतर हीच मोडस ऑपरेंडी जेव्हा मुंबईवरती दहशतवादी हल्ला झाला आणि ताजमध्ये दहशतवादी घुसले, त्यावेळेला राष्ट्रीयत्व आणि धर्म विचारून शूट केलं गेलं. त्याच्यातली पाकिस्तानचा हात आता उघड झालेला आहे. आणि आज जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तय्यबा, ती फ्रंट वगैरे सगळं आहे, हे सगळे एकमेकांचे बगल बच्चे आहेत सगळे. या प्रकारची मोडस ऑपरेंडी वापरतायत. याचाच अर्थ असा आहे की ह्या दहशतवादी संघटना आयसोलेटेड नाही आहेत, ह्या ऑर्गॅनिकली लिंक्ड आहेत आयसिस अल कायदा बरोबर. आणि ही लिंक जी आहे ती भारत पहिल्यांदा मांडण्याचा प्रयत्न करतो, जे पहलगाम मध्ये दिसून आलंय तुम्हाला. ज्या पद्धतीचे रडारशे अटॅक, म्हणजे रडारशे अटॅक कोण करतात, सॉरी तुमच्या ड्रोनशे अटॅक्स, ही ड्रोनशी अटॅक करण्याची मोडस ऑपरेंडी हमासची आहे, जिथे इस्रायलच्या विरुद्ध करतात. तोच प्रकार हिजबुल्लानी करायला सुरुवात केली आहे. जगातल्या ह्या दहशतवादी संघटना ज्या प्रामुख्याने सेंट्रल एशियामध्ये आहेत, वेस्ट एशियामध्ये आहेत, आणि ज्या पाकिस्तानमध्ये आहेत, या सगळ्या ऑर्गॅनिकली लिंक्ड आहेत. म्हणून जो डॅनियल पार्क, अमेरिकेचा पत्रकार, 20 वर्षांपूर्वी मारला गेला, त्याला इतकं निर्घुण पद्धतीने मारलं, त्याचा गळा चिरला, त्याची शूटिंग केली, सगळ्या जगाने पाहिलं. 20 वर्ष जो अमेरिका त्याच्या हत्याराला शोधू शकला नाही, अबू जिंदाल, त्याला आपण परवाच्या ऑपरेशन सिंदूर मध्ये मारला. आणि त्या गोष्टीकडे मी येणार आहे परत नंतर. आणखी मला सांगण्याचा मुद्दा महाराज हा आहे की एकटा पाकिस्तानी धाडस करू शकतो का? मला हा एक मोठ्या आंतरराष्ट्रीय कट कारस्थानाचा भाग वाटतो. आणि ज्या वेळेला तुम्ही ऑपरेशन सिंदूर चालू आहे, भारत पाकिस्तान ऑलमोस्ट वॉर लाईक सिच्युएशन मध्ये आहे, कधी पण कोणतंही एस्केलेशन म्हणतात त्याला, एस्केलेशन लॅडर, पहिले हल्ला होतो, नंतर कायनेटिक रिएक्शन होती, परत त्यांच्याकडनं हल्ला होतो, परत आपल्याकडनं हल्ला होतो. आपण 3 पायऱ्या चढलो होतो. 4थी पायरी जी आहे ती डायरेक्ट मिसाईल्स, म्हणजे जे न्यूक्लिअर वेपन्स आहेत, तीच पायरी राहिली होती. त्या पायरीपर्यंत पोहोचत असताना डायरेक्ट IMF डिक्लेअर करतं पाकिस्तानला $1.4 बिलियन कर्ज. IMF काय आहे? इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, वर्ल्ड बँक काय आहे?
या अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धानंतर सुरू केलेल्या वित्तीय संस्था आहेत युरोपच्या इकॉनॉमिक रिकन्स्ट्रक्शनसाठी. आणि आता या सिलेक्टेड लोन्स देतात. ह्या पाकिस्तानला 22 वेळा ह्याच IMF ने लोन पॅकेज दिलंय. आणि मित्रांनो, तुम्हाला पहिल्यांदा सांगतो की पहिल्यांदा IMF ने पाकिस्तानला जे लोन पॅकेज दिलं त्यावेळेला 1971चं बांगलादेश वॉर झालं होतं. त्यानंतर 1999चा कारगिल संघर्ष झाला आणि याला 9वं बेलआउट पॅकेज दिलं गेलं. आणि आता पहलगामचा संघर्ष झाला, याला 22वं बेलआउट पॅकेज दिलं गेलं. त्यामुळे याच दिवशी या सगळ्या गोष्टी का घडतात? अमेरिकेला कल्पना नाहीये, युरोपला कल्पना नाही पाकिस्तान काय. अहो, युनायटेड नेशन्सनी ज्या दहशतवादी संघटनांची यादी घोषित केली आहे त्यापैकी 50% दहशतवादी संघटनांचे मुख्यालय हे पाकिस्तानमध्ये आहे. ओसामा बिन लादन, ज्याला शोधण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये सैन्य घुसवलं, फायनली तो पाकिस्तानमध्ये सापडला, तिथं त्याला मारलं गेलं. हे जगापासून लपलेलं नाहीये. तरी देखील ह्या गोष्टी युरोपियन देश आणि अमेरिका का करतीये? तर भारताची ही प्रगती, भारताचा हा ग्रोथ रेट हा आता यांच्या डोळ्यात यायला लागलाय. हे वसाहतवादी मानसिकतेतनं अजूनही मुक्त न झालेले देश आहेत. यांना अजूनही वाटतं हे आमच्या कोलोनीज आहेत, हे मागासलेले आहेत, हे कसं पुढे येऊ शकतात, हे कसे आम्हाला चॅलेंज करू शकतात. ही बाब आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. ही अजूनही मेंटॅलिटी. म्हणून जयशंकर साधारणतः मागच्या वर्षी युरोपला गेले होते महाराज. त्यांनी एक अत्यंत महत्वपूर्ण स्टेटमेंट केलं. ते म्हणले की युरोपियन देश जे वसाहतवादी मानसिकतेमध्ये आहेत, अजूनही त्यांना असं वाटतं की आशिया आफ्रिका खंडातले लोक आमचे गुलाम आहेत. या देशांना असं वाटतं की युरोपचे प्रश्न हे जगाचे प्रश्न आहेत, पण जगाचे प्रश्न युरोपचे प्रश्न नाही आहेत. म्हणून ते आम्हाला काय म्हणतात की त्या रशिया युक्रेन युद्धामध्ये तुम्ही युक्रेनची बाजू घ्या, रशियाची बाजू घ्या. पण जेव्हा ह्या चीनने 2020 मध्ये आमच्या पाठीत खंजीर खुपसला, गलवानचा संघर्ष झाला, आमचे 40 सैन्य हे शहीद झाले, तेव्हा कोणता युरोपियन देश चीनची टीका करण्यासाठी पुढे आला? एकही युरोपियन देश पुढे नाही आला, येणार पण नाही. त्यामुळे यांना असं वाटतं की युरोपच्या प्रश्नाला जगाचे प्रश्न करावेत. म्हणून आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही आर्थिक निर्बंध टाका रशियावरती. आम्ही टाकणार नाही. आम्ही रशियाकडनं तेल घेणार. आम्ही डोळ्यात डोळे घालून सांगितलं त्यांना. आम्ही अजिबात घाबरलो नाही आणि आम्ही तेल त्यांच्याकडे विकत घेतलं. त्यामुळे हा एक भाग आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे की पाकिस्तानला याची पूर्णपणे कल्पना होती की जर अशा स्वरूपाचं दुष्कृत्य आपल्याकडनं झालं तर भारत किती स्ट्रॉंगली रिॲक्ट करू शकतो. आपली आर्थिक परिस्थिती आहे का? आज पाकिस्तान जो कंगाल झालेला देश आहे त्याला ऑपरेशन सिंदूर दरम्यान प्रति दिवशी 4 अब्जचा खर्च आला. 4 अब्ज. कारण त्याला ईस्टर्न बॉर्डरवरती सगळे रणगाडे, सगळं सैन्य हे शिफ्ट करावं लागलं. जे बलुचिस्तानमध्ये होतं, जे खैबर पख्तूनख्वामध्ये होतं, कारण तिथं प्रचंड मोठे रिवोल्ट चाललेले आहेत, त्यांना आणून त्यांना इकडे आणावं लागलं. प्रति दिवशी 4 अब्ज होता. हा देश कोणताही संघर्ष 48 तासाच्या वरती सर्व्हाइव्ह करू शकत नाही. त्यामुळे येण्याची कल्पना होती. त्यामुळे मला असं वाटतं की ज्या वेळेला पहलगाम सारखा संघर्ष होतो आणि ज्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टी घडतात, याला आपण आयसोलेशन मध्ये पाहू शकत नाही. याला ऑर्गॅनिकली, हॉलिस्टिकली बघा. हा एका मोठ्या आंतरराष्ट्रीय कटाचा परिणाम आहे जो भारत कदाचित आज 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे, जो पुढच्या 10 वर्षांमध्ये 3ऱ्या क्रमांक जर्मनी आणि जपानला मागे टाकून, आणि जो चीन आणि भारतामध्ये जरी मोठं अंतर असलं तरी याची गॅरंटी कोण घेईल की पुढच्या 10 वर्षामध्ये चीन इंटिग्रेटेड राहील म्हणून? सोव्हिएत युनियनचे काय हाल झाले? सोव्हिएत युनियन डिसइंटिग्रेट झाला, कम्युनिस्ट कंट्री डिसइंटिग्रेट झाला. आज चीनमध्ये अंतर्गत संघर्ष इतका पराकुटीला गेलेला आहे. त्यांचा शिनशियांग एक प्रांत आहे, तिथं उघूर अल्पसंख्याक मुस्लिम आहेत, ते प्रचंड मोठ्या प्रमाणावरती रिव्होल्ट करत आहेत. हा एक देश असा आहे की ज्याची स्वतःची फक्त 30% भूमी आहे, 70% भूमी त्यांनी इतरांकडनं बळकावलेली आहे. असा देश ज्याला स्वतःचे देखील आता प्रश्न आहेत. त्यामुळे हा देश भारत कदाचित अमेरिकेनंतर सेकंड लार्जेस्ट आणि हायेस्ट आणि बिगेस्ट इकॉनॉमी हा बनू शकतो. त्यामुळे ही भारताची प्रगती डोळ्यात येण्यासारखी आहे. त्यामुळे एकट्या पाकिस्तानकडे होईल असं मला वाटत नाहीये. तर हा एका लार्जर कॉन्स्पिरसीचा भाग असला पाहिजे आहे आणि त्यामुळे आपल्याला याला खूप ब्रॉड वेनी बघणं हे अत्यंत गरजेचं राहणार. आता ह्या मूळ संघर्षाकडे मी येतो. काय झालं की 1998ला भारत आणि पाकिस्तान हे दोघे अण्वस्त्रधारी देश झाले. दोघांनी अणुचाचणी केली. आपण पोखरणमध्ये दुसरी अणुचाचणी केली
आणि आपण स्वतःला एक जबाबदार अण्वस्त्रधारी देश म्हणून घोषित केलं. त्यावेळेला पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी होते आणि अटल बिहारी वाजपेयींनी भारतीय संसदेमध्ये भारताचं अणुधोरण घोषित केलं. अणुधोरण लक्षात घ्या, जगामध्ये ज्याही देशांकडे अणुबॉम्ब आहेत, साधारणतः 5 असे देश आहेत की जे ओपनली म्हणतात, भारत पाकिस्तान म्हणून 7 झाले. आता कोणत्याही देशाचं अणुधोरण नाहीये. या 7 देशांपैकी भारत हा एकमेव देश आहे की ज्यांनी स्वतःचं अणुधोरण घोषित केलं आहे. आमचं अणुधोरण काय आहे की आम्ही अण्वस्त्रांनी कधीही पहिला हल्ला करणार नाही. जर कुणी आमच्यावरती अण्वस्त्रांनी हल्ला केला तर आम्ही प्रतिहल्ला करू. आम्ही तेवढेच अण्वस्त्र ठेवू जेवढे आम्हाला प्रतिहल्ला करण्यासाठी लागतील. आणि भविष्यामध्ये आम्ही अणुचाचणी करणार नाही. आमच्यावरती कोणाचाही दबाव नव्हता, कोणी आम्हाला सांगितलं नव्हतं की अणुधोरण घोषित करा. कारण भारत हा जबाबदार संयमी देश आहे. त्याला युद्ध नको आहे, त्याला शांतता पाहिजे आहे. ही आपली संस्कृती आहे, हा आपला इतिहास आहे. म्हणून आपण स्वतःहून घोषित केलं. पण हाच पाकिस्तान अशा प्रकारचं अणुधोरण नाही. उलट तो काय म्हणतो की भारताने कोणत्याही प्रकारची कारवाई केली तर आम्ही प्रतिहल्ला अण्वस्त्रांनी करू. आणि हेच तुम्हाला सांगतो महाराज, 20 वर्ष झालं हा देश आमचं न्यूक्लिअर ब्लॅकमेलिंग करत आला. आमच्या पार्लमेंटवरती जैश ए मोहम्मदने अटॅक केला. त्याच्यापासून आतापर्यंत 177 अटॅक झाले भारतावरती. पण भारत स्ट्रॉंगली रिॲक्ट करत नव्हता. सारखं आपल्याला संयमात राहावं लागायचं. का? कारण त्याला सायकोलॉजिकल रिस्ट्रेन म्हणतात. हा सायकोलॉजिकल रिस्ट्रेन होता की आपण जर काही केलं तर पाकिस्तान अण्वस्त्राने हल्ला करेल. या मानसिकतेतनं पहिल्यांदा आपण बाहेर आलो आणि आपण सांगितलं की तुझ्या अण्वस्त्राचं तुला काय करायचं ते कर. आम्हाला वाटलं तर आम्ही अटॅक करू. आम्ही आत घुसलो. आम्ही तुमच्या 9 लष्करी दळ उद्ध्वस्त केले, 100 अतिरेक्यांना मारलं. आणि आम्ही सांगितलं की तुझं कोणतंही शहर सुरक्षित नाही आहे. काल रावळपिंडी जे त्यांचा मिलिटरीचं हेडक्वार्टर आहे, इस्लामाबाद, लाहोर, कोणतीही सिटी तुमची नाही आहे. चायनाचे रडार सिस्टम आपण उद्ध्वस्त करून टाकले. फायटर प्लेनच्या बाबतीमध्ये पाकिस्तान कधी ऍक्सेप्ट करणार नाही. पण 2 JF-17 हे पाडले जाण्याची शक्यता आहे. त्याचे अवशेष हे अजून त्याचे इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. पण त्यांच्या रडार सिस्टम मात्र जे HQ-9 होत्या त्या पूर्णपणे आपण उद्ध्वस्त करून टाकलेल्या होत्या. आता मुद्दा असा आहे की ज्या वेळेला पहिल्यांदा हा बदल तुम्हाला काय दिसला यावेळेला संघर्षामध्ये, तर या मानसशास्त्रीय दबावामधनं आपण पहिल्यांदा बाहेर आलो. आणि आम्ही आता असं सांगितलं की इथून पुढे तुम्ही कोणताही दहशतवादी हल्ला आमच्यावरती करताल तर आमचं प्रत्युत्तर अशाच पद्धतीने असेल. तुमच्यात हिंमत असेल तर अण्वस्त्राने अटॅक करा. आणि त्यांनी काही नाही केलं. त्यांच्या त्या वल्गना होत्या. हे लक्षात ठेवा, हे इतकं सोपं नसतं. अणुबॉम्ब म्हणजे काय कोणत्या गोदरेजच्या कपाडामध्ये ठेवलाय, काढलाय, बाहेर टाकून दिलाय, इतकं सोपं नाहीये ते. आणि त्यामुळे आपण ह्या मानसशास्त्रीय दबावातून बाहेर येणं गरजेचं होतं. आम्ही आता लक्ष्मण रेषा ड्रॉ केलेल्या आहेत, ज्याला ड्रॉइंग द रेड लाईन्स म्हणतो आम्ही. ही आमची लक्ष्मण रेषा. इथपर्यंत आम्ही संयम बाळगू. याच्यानंतर आमचा संयम नसेल, तुम्ही अटॅक केला, आमच्याकडनं काउंटर अटॅक होणार. आणि म्हणून ऑपरेशन सिंदूर हे अॅनल्ड म्हणजे संपलेलं नाही आहे, हे केवळ स्थगित झालेलं आहे. हा पहिला महत्वाचा बदल जो तुम्हाला आता दिसून येतो. दुसरा प्रकार जो महत्वाचा बदल तुम्हाला दिसून येतो, जो अत्यंत महत्वाचा आहे, थोडा तांत्रिक आहे पण अगदी लक्षपूर्वक ऐका आणि समजून घ्या. आपल्याकडे यापूर्वी पुलवामाचा अटॅक झाला, उरीचा अटॅक झाला आणि आपण तात्काळ रिॲक्शन दिली. आपण एअर स्ट्राईक केला, आपण सर्जिकल स्ट्राईक केला, ज्याला संरक्षण क्षेत्राच्या किंवा शास्त्राच्या लँग्वेजमध्ये कायनेटिक रिॲक्शन असं म्हणतात. तर भारत आतापर्यंत कायनेटिक रिॲक्शन करत गेला. परंतु भारताने असं कधी केलं नव्हतं की भविष्यामध्ये पाकिस्तान असं दुष्कृत्य करू नये म्हणून काहीतरी उपाययोजना करणं गरजेचं आहे, ज्याला आंतरराष्ट्रीय संबंधाच्या भाषेमध्ये डेटरन्स असं म्हणतात. मराठीमध्ये त्याचा अनुवाद प्रतिरोधन असा यदी फडकेंनी केलेला आहे. हा जो प्रतिरोधन आहे याचा अर्थ असा होतो की जर तुम्हाला कुणी तुमच्यावरती अटॅक केला तर त्याला कळलं पाहिजे ना की माझ्यामध्ये एवढी प्रचंड मोठी क्षमता आहे, तुम्ही तुला उद्ध्वस्त करून टाकेल, त्यामुळे माझ्यावरती अटॅक वगैरे किंवा मला त्रास देण्याचा प्रयत्न करू नको. हे साधन भारताने पहिल्यांदा पहलगाम नंतर वापरला. हा दुसरा गुणात्मक बदल आहे. ते साधन काय आहे? ते साधन आहे इंडस वॉटर ट्रीटी सस्पेंड करणं. सिंधू नदी जल पाणी वाटप करार स्थगित करणं.
पहिल्यांदा भारत आणि पाकिस्तानमध्ये 1965चा संघर्ष झाला, 1971चा संघर्ष झाला, 1999चा कारगिलचा संघर्ष झाला आणि आता यानंतरचे एवढे सगळे दहशतवादी हल्ले झाले. आपण कधीही इंडस वॉटर ट्रीटी सस्पेंड केलेला नव्हता. पहिल्यांदा आपण तो केला आणि सांगितलं. आता त्याच्याविषयी बरीच उलटसुलट चर्चा सुरू आहे. मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. महाराज, चीन एक असा देश आहे की ज्यांचे 19 देशांबरोबर सीमावाद आहेत. हा एक असा पण देश आहे की त्यांच्या तिबेटच्या जो प्रचंड मोठा पठार आहे त्याच्यावरनं 19 नद्यांचा उगम होतो आणि साधारणतः त्या 17 देशांमध्ये जातात. परंतु चीन हा असाही एक देश आहे की त्यांनी कोणत्याही प्रकारचा अशा स्वरूपाचा पाणी वाटप करार कोणाबरोबरही केलेला नाही. संपूर्ण आशिया खंडामध्ये भारत एकमेव असा देश आहे की ज्यांनी अशा प्रकारचा पाणी वाटप करार केलेला आहे. कोणीही केलेला नाहीये. तुमच्यापैकी कोणाला माहिती असतं मला सांगा. आपण चर्चाच करायला आलो, संवाद करायला आलेलो आहे. चीन सारखा देश ज्याच्याकडनं एवढ्या नद्या उगम पावतात, इतक्या देशांमध्ये जातात, तो कधी कोणाबरोबर अशा प्रकारचे पाणी वाटप करार करत नाहीये. उलट चीन आमच्याबरोबर पाण्याचा डेटा पण शेअर करत नाहीये. ज्या ज्या वेळेला ब्रह्मपुत्रेला पूर येतो, आमच्याकडे बिहार झारखंडमध्ये प्रचंड मोठं नुकसान होतं, जाणीवपूर्वक चीन आमच्याबरोबर डेटा शेअर करत नाही. भारत आणि पाकिस्तान 1947ला 2 स्वतंत्र देश झाले. सगळ्या गोष्टींचा बंटवारा झाला, पाण्याचा बंटवारा होत नव्हता. 3 वर्ष दोघांमध्ये चर्चा झाली. बंटवारा कोणत्याही प्रकारचा कन्सेन्सस सहमती होत नव्हती. मग असं ठरलं की विश्व बँकेला विनंती करण्यात आली की तुम्ही मध्यस्थी करा. विश्व बँकेने 9 वर्ष मध्यस्थी केली. प्रचंड चर्चेच्या फेऱ्या झाल्या आणि 1960ला इंडस वॉटर ट्रीटी झाला. या करारामध्ये एकूण 12 कलम आहेत. या 12 कलम बघा कशा पद्धतीने आहेत. तुम्ही कोणताही जगामधला करार घ्या, त्याला एक्सपायरी डेट असते. अगदी अण्वस्त्र प्रसार बंदी करार, सगळ्यात मोठा जगातला करार झाला, त्यालाही 25 वर्षाची एक्सपायरी डेट होती. इंडस वॉटर ट्रीटीला कोणतीही एक्सपायरी डेट नाही. दुसरा मुद्दा, याच्यात भारताला बाहेरच नाही पडता येत. तुम्ही विचार जरी केला तर पाकिस्तानची पूर्व परवानगी तुम्हाला घ्यावी लागते. इंडस वॉटर सिस्टम मध्ये एकूण 6 नद्या आहेत, पश्चिम वाहिनी आणि पूर्व वाहिनी. ज्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत, चिनाब, झेलम आणि सिंधू, याच्यातलं 80% पाण्याचा कंट्रोल आम्ही पाकिस्तानला देऊन टाकलाय. आणि पूर्व वाहिन्यामधल्या ज्या ऍक्च्युली इंडस सिस्टम मधल्या 30% पूर्व वाहिनी नद्या आहेत फक्त, त्या आम्ही आमच्याकडे घेतल्या. म्हणजे आपण अप्पर रिपॅरियनला आहोत, ते लोअर रिपॅरियनला आहेत. आपण मनात आणलं असतं तर सगळ्याचं पाणी आपण अडवू शकलो असतो, पण आपण तसं केलं नाही. त्यांना 80% वॉटर आपण दिलं. आपला उद्देश काय होता? आपला उद्देश एवढाच होता की पाकिस्तान बरोबर आमचे संबंध चांगले राहावेत. पण हा संबंध, हा हेतू पूर्ण झाला का? हा देश दिवसेंदिवस वर्स्ट बनत गेला, हा भस्मासूर बनत गेला. आणि त्यामुळे हाय टाइम होता की या कराराला सस्पेंड करणं. बघा, या करारामध्ये एक अशी पण आहे की अनेकदा सेडिमेंट्स तयार होतात. जेव्हा धरण बांधलं जातं तेव्हा सेडिमेंट्सला फ्लश करण्यासाठी अनेकदा पाणी सोडावं लागतं आणि पुन्हा वॉटर रिप्लेनिश करण्यासाठी दरवाजे बंद करावे लागतात. एवढं करण्यासाठी देखील पाकिस्तानची परवानगी लागती. असे क्लॉजेस या सिंधू वॉटर ट्रीटीमध्ये आहेत. म्हणून आपण काहीच करू शकत नव्हतो. आणि पहिल्यांदा पाकिस्तानचा गैरफायदा घ्यायचा. पाकिस्तानची 80% शेती, पाकिस्तानचे 40% उद्योग या इंडस वॉटरवरती आहेत. पाकिस्तानची दुखती नस आहे. म्हणून मला एका पत्रकारांनी प्रश्न विचारला, पाकिस्तान जम्मू आणि काश्मीरमध्ये काय इंटरेस्टेड आहे? तो इंटरेस्टेड आहे तिथल्या पर्वतांमुळे किंवा तिथल्या सुंदर देखाव्यांमुळे किंवा तो स्वर्ग आहे म्हणून नाही आहे. इंडस वॉटर सिस्टम तिथनं फ्लो होती. तो त्यांचा आत्मा आहे. त्याला जॉगवर व्हेन म्हणतात. तो आसिम मुनीर म्हणाला की आमची जॉगलर व्हेन आहे, म्हणजे आमच्या ब्रेनकडे रक्त पुरवठा करणारी व्हेन आहे ही. जर ती अडवली आम्ही मरून जाऊ. आणि तीच अडवण्याचा प्रयत्न, तीच दाबण्याचा प्रयत्न पहिल्यांदा 1960 नंतर 2025 मध्ये पहिल्यांदा आपण केला. याच्याविषयी सांगितलं की मग आपल्याकडे तेवढी कॅपॅसिटी आहे का? नाही आहे. ते काय पाण्याची बादली आहे की एखादा टँक आहे? पाण्याची टाकी थोडी भरायची. त्याचा फ्लो थांबवायचा असेल ह्या नद्यांचा तर कमीत कमी 25 वर्षाचं प्लॅनिंग लागेल. प्रचंड पैसा लागेल. $1 बिलियन इन्व्हेस्टमेंट लागतील. प्रवाह बदलावे लागतील. याची आम्हालाही कल्पना आहे. पण त्याचे शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म असे दोन्ही प्रकारचे परिणाम आहेत. हे तुम्ही जे म्हणताय ते लॉंग टर्म मध्ये आहे. नद्यांचे प्रवाह वळवणं, अजून मोठमोठी धरणं बांधणं. पण शॉर्ट टर्म मध्ये आपण एक जरी गोष्ट केली
ती म्हणजे पाण्याचा डेटा पाकिस्तान बरोबर शेअर करणं जरी थांबवलं तरी त्या देशाची अर्धी वाट लागेल. आणि जे घडलं, ज्या वेळेला सेडिमेंट्स, बगलिहार धरण चिनाबवरचं, त्याचे सेडिमेंट्स काढण्यासाठी आम्ही प्रचंड मोठा फ्लो सोडला, पाकिस्तानमध्ये पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली. आणि जेव्हा रिप्लेनिश करण्यासाठी आम्ही दरवाजे बंद केले तेव्हा महाराज चिनाबची पातळी 19 फूट असायची, 1 फुटावरती आली. आणि कुणीही चिनाब क्रॉस करू शकेल इतकं चिनाबचं पाणी खाली गेलं. पाकिस्तानमध्ये खरीप पिकावरती प्रचंड मोठा परिणाम झाला. जर तो झाला नसता तर बिलावल भुत्तोला एवढ्या मिरच्या लागण्याची काय गरज होती? एक तर रक्ताचे पाठ वाहतील किंवा पाणी वाहील. सगळे पाकिस्तानचे नेते हादरले, सगळीकडे सांगायला लागले की हा फार मोठा निर्णय. हे का आहे? लक्षात घ्या, हा पाण्याचा डेटा शेअर करणं एक, दुसरं धरणामधली स्टोरेज कॅपॅसिटी वाढवणं, तिसरं ज्या बगलिहार प्रकल्प असेल किंवा किशनगंगा प्रकल्प असेल, याच्या प्रत्येक गोष्टीसाठी जे पाकिस्तानचे अधिकारी भेटीला येतात त्यांना जरी येणं थांबवून दिलं, हे शॉर्ट टर्म आहे. पाकिस्तान निश्चितपणे वटणीवर येईल, त्यांना ते यावंच लागेल. आणि यामागचा आमचा उद्देश असा आहे की आम्ही वाट बघतोय महाराज या गोष्टीची की पाकिस्तानचा प्रश्न कायमस्वरूपी कसा सुटेल. अटल बिहारी वाजपेयी म्हणायचे की आपण आपला शेजारी निवडू शकत नाही, आणि ते खरं आहे. आमच्या दुर्दैवाने आम्हाला असा शेजारी मिळालेला आहे की ज्याच्यामध्ये रिफॉर्म्स होणं शक्य नाही आहे. म्हणून आम्ही म्हणतो की आम्ही त्यांचे 9 लष्करी दल उद्ध्वस्त केले, 100 दहशतवादी मारले. पुन्हा 5 वर्षांनी हे पुन्हा त्याच ठिकाणी येतील, पुन्हा नव्या रिक्रुटमेंट करतील. अरे त्यांचं कामच ते आहे. पण याच्याचा उपाय काय? याचा अर्थ उपाय एकच आहे आणि अत्यंत महत्वाचा उपाय आहे तो म्हणजे ह्या पाकिस्तानची जनता का शांत हे मला कळत नाहीये. आमच्या निष्पाप जनतेला त्रास होतोय. आमच्या माय भगिनींनी त्यांची मुलं गमावली, त्यांचे पती गमावले. आज ऑपरेशन सिंदूर आपण सिंबॉलिक नाव दिलं. आमच्या सामान्य जनतेला त्रास होतोय. एवढे दहशतवादी हल्ले 20 वर्ष आमच्यावरती झालेले. पाकिस्तानच्या जनतेला जोपर्यंत त्रास होत नाही ना तोपर्यंत पाकिस्तानचं लष्कर आणि ISI वटणीवर येणार नाहीये. आणि म्हणून आपण इंडस वॉटर ट्रीटी सस्पेंड केला. तुमच्या शेतकऱ्यांना त्रास होऊ द्या, तुमच्या उद्योगपतींना त्रास होऊ द्या, आणि मग ते विचारतील लष्कराला प्रश्न की ह्या मुठभर दहशतवाद्यांमुळे आमचं पाणी बंद झालं, आमची भाकरी शिल्ली गेली. हे व्हावं म्हणून आपण हे केलेलं आहे. मी तुम्हाला 2 इस्लामिक देशांची उदाहरणं देतो. एक आहे इंडोनेशिया, दुसरा आहे बांगलादेश. या दोन्ही देशांमध्ये लष्करी हुकुमशाही होती, परंतु तिथल्या जनतेने निर्णय घेतला आणि तिथं लोकशाही आणली. आज बांगलादेशमध्ये लोकशाही सध्या अस्थिरता आहे, पण तिथं शेख हसीनांचं 15 वर्ष गव्हर्नमेंट होतं. दर 5 वर्षांनी इलेक्शन व्हायच्या. पाकिस्तानमध्ये का नाही घडत आहे? हा सगळ्यात कळीचा प्रश्न आहे. आणि जर पाकिस्तानमधला हा दहशतवादाचा प्रश्न तुम्हाला संपवायचा असेल तर तिथल्या लष्कराचं, ISIचं, तिथल्या धार्मिक संघटनांचं, तिथल्या दहशतवादी संघटनांचं महत्व कमी करावं लागेल. आणि तो कॉल पाकिस्तानी जनतेलाच घ्यावा लागेल. जोपर्यंत त्या जनतेला त्रास होत नाही तोपर्यंत हा कॉल घेतला जाणार नाहीये. आणि म्हणून आम्ही त्यांची दुखती नस दाबलेली आहे. आणि याचा परिणाम तुम्हाला पुढच्या काही काळामध्ये दिसून येईल. पाकिस्तानच्या लष्कराला आणि ISIला सगळ्यात जास्त भीती काय आहे की पाकिस्तानमध्ये प्रचंड मोठा रिव्होल्ट होऊ शकतो. आज पाकिस्तानची अवस्था एखाद्या अणुबॉम्बवरती बसलेल्या देशासारखी आहे. थोडा जरी प्रोटेस्ट झाला पाकिस्तानमध्ये तर पाकिस्तानचे 3 तुकडे होते. ऑलरेडी बलुचिस्ताननी मागच्या आठवड्यामध्ये घोषणा करून टाकली की आम्ही स्वतंत्र प्रजासत्ताक आहोत म्हणून. आणि भारताला अपील केलं की आम्हाला पाठिंबा द्या. आज ना उद्या बलुचिस्तान फुटून वगळा निघणार आहे. कारण पाकिस्तान म्हणजे फक्त पंजाब आहे हे लक्षात ठेवा. पाकिस्तान म्हणजे पंजाबच्या बाहेर नाही. पाकिस्तानचं अस्तित्व हे केवळ पंजाबपुरतं मर्यादित आहे. बलुचिस्तानचा पाकिस्तानचा काही संबंध नाही. खैबर पख्तूनवाचा पाकिस्तानचा काही संबंध नाही. आमच्या सिंधी लोकांचा पाकिस्तानचा काही संबंध नाहीये. हे सगळे जबरदस्तीने एकत्र आणले. तिथल्या सगळ्या लष्करी अधिकाऱ्यांच्या प्रॉपर्टीज पंजाबमध्ये आहेत, जमिनी पंजाबमध्ये आहेत. म्हणून सिंधचं पाणी वळून पंजाबकडे घेऊन जाणं, बलुचिस्तानला लुटणं, पंजाबमध्ये आणणं, खैबर पख्तूनवाला लुटणं, खनिज संपत्ती पंजाबमध्ये आणणं आणि पंजाबला मोठं करणं, एवढंच पाकिस्तानने गेल्या 60-70 वर्षांमध्ये केलेलं आहे. आणि आता असंतोष प्रचंड वाढलेला आहे. कोणत्या क्षणी बलुचिस्तान, जिने आता प्रजासत्ताक घोषित केलंय, खैबर पख्तूनवा, बघा किती आश्चर्य आहे. ज्या तालिबानला अफगाणिस्तानमध्ये पाकिस्ताननी बसवलं, आज तोच तालिबान पाकिस्तानच्या विरोधामध्ये गेला. आणि त्यांनी आमच्याबरोबर हातमिळवणी केली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही आमची भूमी पाकिस्तानला वापरू देणार नाहीये. इतका प्रचंड मोठा बदल हा ह्या तालिबानमध्ये झालेला आहे. उद्या खैबर पख्तूनवा वेगळा निघू शकतो. सिंधमध्ये सिंध लिबरेशन मुवमेंट ही स्ट्रॉंग व्हायला लागलेली आहे. त्यामुळे हा देशाचे कधीही तुकडे होऊ शकतात. इतकी भयानक अवस्था या देशाची आहे. मला असं वाटतं
की यामुळेच पाकिस्तानमधला कोणताही लष्करी अधिकारी रिटायरमेंट नंतर बाहेर पडून जातो. आजपर्यंत या देशामधल्या कोणत्याही पंतप्रधानाने आपला निर्धारित 5 वर्षाचा कालावधी पूर्ण केलेला नाही आहे. त्याच्यापूर्वी एक तर त्याच्या हत्या झालेल्या आहेत, त्याला पळून जावं लागलंय, त्याला जेलमध्ये जावं लागलंय. अगदी जुल्फिकार अली भुत्तो ज्याला फासात लटकवण्यात आलं, तर बेनझीर भुत्तोजीची हत्या करण्यात आली. नवाज शरीफ तुरुंगामध्ये, इम्रान खान तुरुंगामध्ये. आता नवाज शरीफ बाहेर आलाय, पण आता इम्रान खान आहे. उद्या शहाबाज शरीफची ती बाळी येणार आहे. म्हणजे पळून जातात. यांच्यामध्ये कसल्या प्रकारचं प्रोटेक्शन नाही. मग ते कुठेतरी युरोपला प्रॉपर्टी घेतात, अमेरिकेत प्रॉपर्टी घेतात आणि त्या ठिकाणी जाऊन हे लोक सेटल होतात. इतकी भयानक अवस्था या देशाची आहे. त्यामुळे आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्टीची वाट बघावी लागेल की तिथला जनता हा कॉल कधी घेते. त्यामुळे यावेळेचा महत्वाचा बदल आपण घडून आणलेला आहे. तो म्हणजे केवळ कायनेटिक रिएक्शन आपण केलेली नाहीये, तर पहिल्यांदा इन्स्ट्रुमेंट ऑफ डेटरन्स आपण वापरलेला आहे. प्रतिरोधनाचं साधन आपण वापरलेलं आहे. हा दुसरा गुणात्मक फरक झाला. तिसरा महत्वाचा फरक असा आहे, तो म्हणजे दहशतवादाचं प्रतिरोधन कसं करायचं या संदर्भात भारताची एक डिसाइडेड स्ट्रॅटेजी नव्हती. महाराज एक अत्यंत आपले अनेक लष्करी अधिकाऱ्यांशी, अत्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आपल्या चर्चा आहेत, आपली मैत्री आहे. आपल्याकडे एवढी संरक्षण सज्जता असूनही एक कमतरता आहे आणि ते म्हणजे आमच्याकडे स्वतःचं संरक्षण धोरण, ज्याला नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट किंवा नॅशनल सिक्युरिटी डॉक्ट्रिन म्हणतो आपण, ते आमच्याकडे नाहीये. आणि ते डॉक्ट्रिन असावं ज्या सगळ्यात विकसित देशात, पाकिस्तानकडे पण स्वतःचं डॉक्ट्रिन आहे, नॅशनल सिक्युरिटी डॉक्ट्रिन आहे. त्याच्यामुळे प्रॉब्लेम कसा निर्माण होतो बघा तुम्ही, की दहशतवादाच्या समस्येचा सामना कसा करायचा हा एक अत्यंत कळीचा प्रश्न येतो. त्यामुळे दहशतवादाच्या समस्येचा सामना करण्यासाठी आपल्या पोलीस फोर्स आपल्याला एंगेज करावी लागते. बाकी ठिकाणी अमेरिकेमध्ये, इस्रायलमध्ये जेव्हा दहशतवादी हल्ला होतो तेव्हा नॅशनल इमर्जन्सी घोषित केली जाते आणि डायरेक्ट मिलिटरी आतमध्ये उतरते. तो प्रकार आपल्याकडे होऊ शकत नाहीये, कारण आपल्याकडे नॅशनल सिक्युरिटी डॉक्ट्रिन नाही आहे. जेव्हा ते अशा प्रकारे येईल तेव्हा रोल्स आणि रिस्पॉन्सिबिलिटीज या डिव्हाइड केल्या जातील. कदाचित आता ते तयार करण्याच्या परिस्थितीमध्ये आहे, त्याच्यावरती बऱ्याच चर्चा गेल्या 20 वर्षांपासून चालू आहे. आणि आता आपण चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अपॉइंट केलेला आहे, थिएटर कमांड आपण तयार करतो आहोत. कदाचित त्या दिशेने आपली वाटचाल पुढच्या काळामध्ये जाईल. परंतु आपल्याला दहशतवादाच्या संदर्भामध्ये आमचं ऑफिशियल धोरण आहे ते आहे ऑपरेशन सिंदूर, आणि ते केवळ स्थगित केलं गेलंय आणि ते तुम्हाला कधीही आपण रिओपन करू शकतो, हा त्यातला भाग आहे. तिसरं तुम्हाला दिसेल की युद्धामध्ये यापूर्वी भारत पाकिस्तानचे जे संघर्ष झाले त्याच्यामध्ये आर्मी समोरासमोर आली. यावेळेला तुम्हाला एक मोठा बदल दिसेल. यावेळेला ड्रोन समोरासमोर आले, क्षेपणास्त्र समोरासमोर आले. हा एक अत्यंत महत्वाचा बदल होता. पण त्याहीपेक्षा सगळ्यात महत्वाचा बदल म्हणजे आपल्या सगळ्यांमध्ये कमालीचा आत्मविश्वास निर्माण करणारी जी घडामोड घडली, ती घडामोड अशी होती की आपण जी भारतीय बनावटीची आयुध आहेत, भारतीय बनावटीची शस्त्र आहेत, आमचं ब्राह्मोस मिसाईल, आमचं आकाश मिसाईल, हे पहिल्यांदा आम्ही टेस्ट केलं. त्याचा परिणाम बघितला. खुद्द पाकिस्तानच्या रिटायर्ड एअर चीफ मार्शलने सांगितलं एका इंटरव्ह्यू मध्ये, 3 सेकंद में 3 बड़े बड़े मिसाइल आ गए. आणि तो सरगोदा एअरपोर्ट जो डिस्ट्रॉय केला आपण, त्याच्या बाजूलाच ती पाकिस्तानचे अण्वस्त्र ठेवले जात आहेत असं प्रकारच्या बातम्या आहेत. माहिती नाही खरं कुठं काय ते. परंतु सरगोदा एअरपोर्ट जे आपण एअर डिफेन्स सिस्टम, त्यांचं लष्करी विमानतळ उद्ध्वस्त केलं. 3 सेकंदाला 3 मिसाईल गेले, कळलं पण नाही, कुणी त्याला कॅचही करू शकलं नाही, रडार सिस्टम उद्ध्वस्त करू शकली नाही, काही नाही आहे. हे आपलं ब्राह्मोस होतं. आकाश वापरलं गेलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी S-400 अँटी बॅलिस्टिक मिसाईल सिस्टम आपण रशियाकडनं इम्पोर्ट केली आणि त्याचं क्रेडिट मनोहर पर्रीकरांना जातं. त्या काळामध्ये ते डील सुरू झालं होतं आणि आता ती सिस्टम आपल्याकडे आहे, ती आपण अप्लाय केली आणि त्याचा वापर झाला. आपण बघा कसा प्रकार आहे हा. का कॉन्फिडन्स वाढला? आपल्याकडे चीन प्रचंड वल्गना करायचा की आम्ही भारताला आता कधी संपवून टाकू, आम्ही तर मनात आणलं आम्ही भारताच्या किती पुढे आहोत. पण ह्या सगळ्या वल्गना होत्या. हे आपण इथं सिद्ध केलं. ज्या चीनने पाकिस्तानला प्रचंड आर्म्स प्रोव्हाइड केले, फायटर प्लेन्स दिले, ड्रोन्स दिले, रडार सिस्टम दिल्या, एअर डिफेन्स सिस्टम दिल्या, त्या सगळ्याच्या सगळ्या ऑपरेशन सिंदूरमध्ये कुचकामी ठरल्या आणि त्या ठरणार होत्या. मित्रो, यापूर्वी मी अनेक लेखांमधनं माझे मुद्दे विचार मांडलेले आहेत. मी जेव्हा चीनवरती लिहितो मी नेहमी सांगत गेलेलो आहे, चीनच्या ह्या वल्गना आहेत. चीन ते शेवटचं युद्ध कधी लढलं?
चीनने शेवटचं युद्ध 1979 ला लढलं, ते होतं व्हिएतनाम ह्या देशाबरोबर. 1979 नंतर चीनला युद्धाचा अनुभव नाही. चीनचं कोणतंही शस्त्र युद्धामध्ये वापरलं गेलेलं नाहीये. पण भारतीय सैन्य हे सातत्याने युद्धाच्या वातावरणामध्ये आहेत. या दहशतवादामुळे कंटिन्युअसली अलर्ट मोडवरती आहेत. आणि चीनची विमानं, जे फायटर प्लेन्स आहेत, हे आजपर्यंत एकाही संघर्षामध्ये वापरली गेलेली नाहीये. पण आपण जे राफेल घेतलेलं आहे, या राफेलचा वापर फ्रान्सनी सिरियामध्ये आयसिसला उद्ध्वस्त करण्यासाठी वापरले. अख्खी आयसिस संघटना संपवून टाकली नॅटोनी ह्याच राफेल प्लेनचा वापर करून. आणि ते आमच्याकडे आहेत. म्हणून आमचे आर्म जे होते ते पहिले टेस्ट झाले तिथं. आणि त्या आधारावरती कळलं की चीनचे सगळे चीनी वस्तूंप्रमाणे फुसकेबार आहेत, तकलादू आहेत आणि ते टिकू शकत नाहीत. आणि मी तुम्हाला अजूनही यापुढे जाऊन अत्यंत जबाबदारीने एक स्टेटमेंट करतो. जर भारत आणि चीनमध्ये संघर्ष झाला, ते लक्षात ठेवा, आपण 100% वरचढ करू. कारण 1962 मध्ये जे युद्ध झालं होतं, तेव्हा चीनचं जे सैन्य होतं, ती माओ से तुंगची रेड आर्मी होती. ते स्पिरिटेड होतं. माओ से तुंग 1935 पासून ज्यांनी लॉंग मार्च केला होता, प्रचंड संघर्ष करून कम्युनिस्ट चीनची स्थापना केली होती, ते स्पिरिट, ते रक्त त्या सैन्यांमध्ये होतं. हे आत्ताच्या अत्यंत आळशी सैन्य आहे. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे जर हिमालयामध्ये वॉर झालं, तर गुरिला वॉरफेअर टॅक्टिक्स मध्ये भारतीयांचा हातच कोणी धरू शकत नाही. जगामध्ये गनिमी काव्याने युद्ध करण्याची जी कला आमच्याकडे आहे, जी आमच्या शिवाजी महाराजांपासून चालत आलेली आहे, तिचा हातच कोणी धरू शकत नाही. म्हणून अमेरिका म्हणतं की इराकमध्ये भारतीय सैन्य द्या, अफगाणिस्तानमध्ये भारतीय सैन्य द्या. कारण हाय माउंटेन वरती, हाय अल्टिट्यूड वरती लढण्यासाठी केवळ भारतीय सैन्य करू शकतं. आपल्याकडचे तसे रेजिमेंट्स आहेत आणि ते रेजिमेंट्स हाय अल्टिट्यूडला तर फाईट करू शकतात. चीनकडे तसे रेजिमेंट्स पण नाहीत. त्यामुळे आपण आता त्या मानसिकतेतनं बाहेर आलं पाहिजे की चीन काहीतरी फार वेगळा आहे. आणि ज्या पद्धतीचे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आम्ही LAC वरती केलेले आहेत, त्यामुळे जरी पाकिस्तान आणि चीन एकत्र आले तरी ते आपल्या पुढे म्हणजे आमचा टिकाव लागणार नाही. ही जी मानसिकता किंवा असा बागुलबुवा जो चीनने पाकिस्तानने तयार केलेला होता, तो पूर्णपणे ऑपरेशन सिंधूने निरर्थक बनवून टाकलेला आहे. त्यामुळे हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे की आपण या ठिकाणी केवळ पाकिस्तानला धडा शिकवलेला नाहीये, तर आपण स्ट्रॉंग मेसेज चीनला पण दिला आहे. आणि तुमच्यापर्यंत कदाचित बातमी नसेल आली, पण मी तुम्हाला सांगतो, अनेक आफ्रिकन देशांनी चीनच्या फायटर प्लेनचे डिफेन्स कॉन्ट्रॅक्ट रिकन्सिडर करायला सुरुवात केली याच मुद्द्यांमुळे. आणि आता भारताचं तुम्हाला सांगतो की डिफेन्स मार्केटमध्ये आपण आजपर्यंत नव्हतो. भारत केवळ इम्पोर्ट करत गेला आर्म्स. आता आर्म्सच्या एक्सपोर्टमध्ये ब्राह्मोस मिसाईल फिलिपाईन्स, मलेशिया, इंडोनेशिया, व्हिएतनाम या चारही देशांना आपण एक्सपोर्ट करतो आहोत. आपले सॅटेलाइट्स असतील, आपले आयुध असतील, आपले फायटर प्लेन्स असतील, आपले रणगाडे असतील आणि आपल्या पाणबुड्या असतील. काही दिवसानंतर म्हणजे पुढच्या 2029 पर्यंत आपण $5 बिलियन आर्म्स एक्सपोर्ट करण्याचं टार्गेट ठेवलं. त्यामुळे मला असं तुम्हाला सांगायचं आहे की ऑपरेशन सिंधूरने अनेक गोष्टी या सिद्ध केल्या, अनेक बागुलबुवा हे फोडले, अनेक लोकांना, अनेक देशांना एक्सपोज पण केलं. पण आमचा मूळ मुद्दा याकडे नेहमी येतो की त्यानंतर एक आमच्या डोनाल्ड ट्रम्प साहेबांनी एक स्टेटमेंट केलं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही त्यामध्ये मध्यस्थी केली होती. तुम्हाला कल्पना आहे की ओव्हरऑल डोनाल्ड ट्रम्पचं जर तुम्ही ओव्हरऑल बिहेवियर पाहिलं तर हा खरं तर प्रेसिडेंट मटेरियल नाहीये. हा एक उद्योगपती आहे. हा आयुष्यभर डिलिंग करत गेला, निगोशिएशन, डील्स. तो बघतो बोलताना बघा तुम्ही कसं तो झेलेन्स्कीशी बोलत होता, त्या युक्रेनच्या प्रमुखाशी. तो बोलताना ज्या पद्धतीने बोलतो, ज्या पद्धतीने करतो, प्रचंड काहीतरी बॉम्बॅस्टिक बोलायचं, सतत चर्चेत राहायचं. बघा, ट्रम्पला माहिती नसेल, त्याला उचक्या लागत, माहिती नाही किती उचक्या लागत असते, पण कोल्हापूरमध्ये पण आपण ट्रम्पची चर्चा करतो. आणि ट्रम्पला हेच पाहिजे महाराज. तो म्हणतो की माझी चर्चा करा, मला नेहमी चर्चेत राहू द्या. आणि म्हणून तो अशा प्रकारचे कसल्याही प्रकारची बॅकग्राऊंड नसलेले, कोणाची सल्ला न मसलत न करता स्टेटमेंट करत असतो. तो करतो, परत घुमजाव करतो, परत करतो, परत घुमजाव करतो. कारण त्याला सातत्याने चर्चेत राहावं लागतं. कारण तो एखादं स्टेटमेंट केल्यानंतर आमचा 42 कोटीचा मिडल क्लास आहे. अर्धा युरोप आणि अमेरिका एकत्र केल्यानंतर जेवढी लोकसंख्या होती तेवढा आमचा मिडल क्लास आहे. 42 कोटी. 142 कोटी लोकसंख्येपैकी 42 कोटी हा मध्यम वर्ग आहे, जो मोबाईलवरती आहे, टीव्ही वरती आहे, कॉन्शियस आहे, इथं भाषणाला येऊन बसतो. 42 कोटी चर्चा करतात लोक त्याची.
आणि तेच त्याला पाहिजे आहे. आणि हे आपला स्टँड ऑफिशियली क्लिअर आहे की आम्हाला कोणत्याही प्रकारचं थर्ड पार्टी इंटरव्हेन्शन यामध्ये ऍब्सोल्युटली नाहीये. मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेअर्सची पत्रकार परिषद झाली आणि त्यामध्ये देखील ही गोष्ट आपण क्रिस्टल क्लिअर केलेली आहे की आम्ही कोणतंही थर्ड पार्टी इंटरव्हेन्शन इंटरटेन करणार नाही. त्यांचा उपाध्यक्ष तो आपल्याला सांगतो की आम्हाला हा फंडामेंटली डिफरंट प्रश्न आहे, आम्हाला याच्यामध्ये काही घेणं देणं नाहीये. आणि तुमचा अध्यक्ष सांगतो की आम्ही त्याच्यात मध्यस्थी करतो. त्यांनी दबाव नक्की आणला, पण दबाव कोणावर आणला? भारतावर नाही आणला, त्यांनी पाकिस्तानवर आणला. भीक मागायला कोण गेलं होतं? भारत नव्हता गेला. अरे आम्ही 6 महिने जरी वॉर केलं ना तरी आमच्याकडे तेवढा फॉरेक्स मध्ये पैसा आहे. 600 अब्ज डॉलर 700 अब्ज डॉलर्स आमच्याकडे आहेत. पाकिस्तान 2 दिवस सर्व्हाइव्ह करत नव्हता. आणि ज्या वेळेला आमच्या प्रतिहल्ल्यामध्ये त्यांचे मेजर सिटीज मधले एअर डिफेन्स सिस्टम सगळ्या न्यूट्रलाइज झाल्या, त्यावेळेला त्यांना कळलं की आपला टिकाव लागणार नाहीये आणि म्हणून ते अमेरिकेकडे गेले. आणि मग त्यांनी सांगितले ओके शस्त्रसंधीसाठी तयार व्हा, आम्ही IMFचा पहिला इन्स्टॉलमेंट तुम्हाला करतो आहोत. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रामुख्याने पाकिस्तानच्या बाबतीत झाल्या असल्या पाहिजेत. करगिल वॉरच्या वेळेला मी आपल्याला परत एकदा सांगतो सेम प्रकार घडला होता. तेव्हा नवाज शरीफ हे पाकिस्तानचे पंतप्रधान होते, बिल क्लिंटन अमेरिकेचे अध्यक्ष होते आणि याच अटल बिहारी वाजपेयीने त्यांनी सांगितलं की तुम्ही अमेरिकेला या. अटल बिहारी वाजपेयीने स्पष्टपणे नकार दिला. मग त्यांनी नवाज शरीफला बोलवलं, नवाज शरीफ तिथे गेला, तात्काळ परत आला आणि शस्त्रसंधी झाली. त्यामुळे पाकिस्तानला हा दबाव सहन करण्याची या पूर्वीपासून सवय आहे. त्यामुळे हा जो दबाव आला असेल हा पाकिस्तानवर आला असेल, भारतावर तो दबाव येण्याचं तीळ मात्र देखील पॉसिबिलिटी ही नाहीये या सगळ्या केसमध्ये. आणि आता मला सगळ्यात महत्वाचा मुद्दा महाराज शेवटी या मुद्द्याकडे येतो आहोत की तुम्ही जर आजची विश्वरचना पाहिली सगळी तर तुम्हाला अशा प्रकारे दिसून येईल की दुसऱ्या महायुद्धानंतर म्हणजे पहिलं आणि दुसरं महायुद्ध का झालं, विशेष करून दुसरं महायुद्ध का झालं, तर राष्ट्रांना चर्चा करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध नव्हतं. युनायटेड नेशन नव्हतं, इतर संस्था संघटना नव्हत्या. चर्चा कोणत्या व्यासपीठावर करायची? कम्युनिकेशन नव्हतं, त्यामुळे अटॅक्स होते. मग दुसऱ्या महायुद्धानंतर आपण आंतरराष्ट्रीय संस्था तयार केल्या, युनायटेड नेशन्स आपण तयार केली. पण आज तुम्हाला असं दिसतंय सगळ्या जागतिक संस्था संघटना कमकुवत झालेल्या आहेत, कोणामध्ये ताकद राहिलेली नाही आहे. आणि आताची परिस्थिती जग तुम्हाला दिसतंय हे पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्धा दरम्यानचं जग आहे, ज्या वेळेला आंतरराष्ट्रीय संस्था संघटना क्षीण बनलेल्या होत्या, राष्ट्र बलवान बनलेले होते. जो तो आपल्या मनाप्रमाणे वागत होता त्यातनंच हिटलर झाला, त्यातनंच मुसोलिनी झाला आणि आज आपल्याला यातनंच शी जिनपिंग घडताना दिसतोय, यातनंच पुतीन जाताना दिसतोय, यातनंच तो अर्दॉन जो तुमचा तुर्कस्तानचा आहे, यातनंच आसिम मुनीर घडताना दिसतोय. कारण इथं राष्ट्र सबल झाले, राष्ट्र पॉवरफुल झाले, त्यांच्यावर नियंत्रण राहिलेलं नाहीये. जग एक्झॉस्ट झालेलं आहे. रशिया युक्रेन युद्ध, रशियाला वाटलं युक्रेनवरती अटॅक केला, उद्या चीनला वाटलं तैवानवरती अटॅक ते करू शकतात, कोण प्रोटेक्शन नाही येणार आहे. त्यामुळे आता जे म्हणलं जातं की भारताच्या पाठीशी कोणी नव्हतं, अरे भारताला गरज पण नाहीये हो. हा एकमेव देश असा आहे जो गव्हाचं पण उत्पादन करतो आणि मिसाईलचं पण उत्पादन करतो. असा कोणता देश आहे? अहो रशिया युक्रेनचं युद्ध झालं, 75 देश उपाशी मरत होते, कारण रशिया आणि युक्रेन जगाला गहू पुरवायचे. 10,000 टन गहू भारताने एक्सपोर्ट केला. हा तुमचा श्रीलंका चायनाच्या पूर्णपणे मिठीमध्ये गेलेला आहे. हा जेव्हा कंगाल झाला, देश दडीला गेला, आपण तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी जसा किराणा पुरवतो ना आपण, तशा प्रकारे पेट्रोल डिझेल या श्रीलंकेला आपण पुरवतो. ही आमची संस्कृती आहे, आम्ही सातत्याने मदत करत असतो. त्यामुळे आम्हाला गरज नाहीये. लक्षात ठेवा, आपली निर्यात 2024ची, मी तुम्हाला ऑफिशियल एस्टिमेट मिनिस्ट्री ऑफ कॉमर्सच्या वेबसाईटवरचं सांगतोय, 2024 मध्ये आपली निर्यात 900 अब्ज डॉलर्सची होती, गुड्स अँड सर्व्हिसेस 900 अब्ज डॉलर्सची होती. आणि आपण तरी मध्यंतरी सांगितलं डोनाल्ड ट्रम्पच्या त्या निर्णयामुळे भारतामध्ये प्रचंड बेरोजगारी निर्माण होईल, हाहाकार निर्माण होईल. अरे 900 अब्जपैकी आम्ही अमेरिकेला 35 अब्जच्या वस्तू आपण त्यांना देतो, त्यापैकी 60% सर्व्हिसेस मधला ट्रेड आहे. सगळा अमेरिका आमच्याकडनं घेतो, आम्ही अमेरिकेवर डिपेंडेंट नाही आहोत. अहो जगामध्ये रांग लागली तुमच्याबरोबर फ्री ट्रेड अग्रीमेंट करण्याची. त्या इंग्लंडला गरज होती फ्री ट्रेड अग्रीमेंट करण्याची, ऑस्ट्रेलियाला गरज होती, कारण भारतामध्ये जी मुबलकता आहे ती त्या देशांकडे नाही आहे. तुम्ही जाऊन बघा युरोपमध्ये आणि इंग्लंडमध्ये काय प्रकार आहे. 8 ते 9% महागाई जाऊन पोहोचलेली जीवनावश्यक वस्तू लोकांना मिळत नाहीये. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी भारतामध्ये मुबलक अवेलेबल आहेत.
त्यामुळे भारताने भविष्यामध्ये पाकिस्तान सारख्या समस्येचा सामना करत असताना आमच्या पाठीशी कोण उभा राहील, चीनची मदत सामना करत असताना आमच्या पाठीशी कोण उभा राहील, याचा अजिबात विचार करायला नको. आपण स्वतः आपल्या शक्तीवरती विश्वास ठेवून आपण केलं पाहिजे. भविष्यामध्ये तो दिवस गेला, ती वेळ गेली की जेव्हा अमेरिका इंटरव्ह्यून करायचा, मोठ्या पॉवर्स इंटरव्ह्यून करायच्या. आता देश आत्मकेंद्री बनलेले आहेत, कोणाला काहीही पडलेलं नाहीये. त्यामुळे इथून पुढे भविष्यामध्ये भारताला आपली संरक्षण सज्जता वाढवणं, जसं इस्रायल करतो. तुम्ही हमासनी केला अटॅक, 50 प्रकारचे काउंटर अटॅक करतात. म्हणून याला प्रिएम्प्टिव्ह अटॅक म्हणतात. याला हा जो पूर्ण ऑपरेशन सिंदूर जे झालं त्याला शास्त्रीय भाषेमध्ये प्रिएम्प्टिव्ह अटॅक असं म्हणतात. म्हणजेच काय की समोरचा व्यक्ती माझ्यावर अटॅक करणार आहे, मला कल्पना आहे, त्याने अटॅक करण्यापूर्वी मी त्याला उद्ध्वस्त करणं, याचा अधिकार आंतरराष्ट्रीय कायदा मला देतो. युनायटेड नेशन्स मला अधिकार देती. आणि म्हणूनच अमेरिकेने इराकमध्ये फौजा घुसवल्या. सद्दाम हुसेन कुठेतरी वेपन्स तयार करतोय, अण्वस्त्र तयार करतोय अशी अमेरिकेला भीती होती, म्हणून त्यांनी सैन्य घुसवलं, प्रिएम्प्टिव्ह अटॅक. अफगाणिस्तानमध्ये घुसवलं, ओसामा बिन लादन लपलाय, प्रिएम्प्टिव्ह अटॅक. इस्रायल लेबननमध्ये घुसतो, हिजबुल्लाला मारतो, इराणमध्ये अटॅक करतो, प्रिएम्प्टिव्ह अटॅक. हे देश करतात. मग भारताने केल्यानंतर तुमची नाकं का मुरडली जातात? भारताने पहिल्यांदा प्रिएम्प्टिव्ह अटॅकचा वापर केलेला आहे. त्यामुळे हा सुद्धा तुम्हाला एक गुणात्मक बदल भारत पाकिस्तानच्या बाबतीमध्ये यावेळेला दिसून येईल. भविष्यामध्ये आपण ह्या सर्व संघर्षांसाठी 2017च्या दोकलाम संघर्षानंतर आपण प्रचंड मोठा धडा घेतला, संरक्षण सज्जता प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढवली. आणि आता आपल्याला इंटरनॅशनली सुद्धा पाकिस्तानला आयसोलेट करण्यासाठी, मग ती युनायटेड नेशन असेल किंवा FATF असेल, फिनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स, या ठिकाणी प्रयत्न करावे लागतील. पण एक बाब अत्यंत महत्वाची आहे, आपला संघर्ष आपल्यालाच झेलावा लागणार. यामध्ये तुमच्याशी तोंडी तुम्हाला सपोर्ट देतील, सहानुभूती दाखवतील, शस्त्रे विकतील, डायरेक्टली तुमच्याशी इन्व्हॉल्व्ह होतील असं परिस्थिती अजिबात नाहीये. भविष्यामध्ये तसं होणार नाहीये. राष्ट्र पोस्ट कोरोना फेजमध्ये, ज्याला पोस्ट अमेरिका फेज पण म्हटलं जातं, प्रचंड आत्मकेंद्री बनले. आत्मकेंद्री राष्ट्रवाद वाढायला लागलाय. अमेरिका फर्स्ट, युरोप फर्स्ट, चायना फर्स्ट, इंडिया फर्स्ट, जो तो फर्स्टची भाषा वापरतोय, आपल्या देशाच्या पुढे जाऊन विचार करायला तयार नाहीये. जी पूर्वी बहुध्रुवीय किंवा ज्याला आम्ही मल्टीलॅटरलिझम म्हणायचो, की आपण काहीतरी दुसऱ्या देशांचा विचार केला पाहिजे, जागतिक पातळीवरचा विचार केला पाहिजे, इतका मोठेपणा आता राष्ट्रांमध्ये राहिलेला नाहीये. त्यामुळे आपण स्वतः आपली संरक्षण सज्जता वाढवणं, असे जे आपले एनिमीज आहेत त्यांना काउंटर करणं. आणि अत्यंत महत्वाची बाब लक्षात ठेवा, शेवटी मी तुम्हाला सांगेल, या देशाचा विकास होणं ही काळ्या दगडावरची रेग आहे. इट्स अ इनडिस्पेन्सेबल थिंग. याला कुणी अडवू शकत नाही. आणि हे जगाला माहिती आहे, कारण आमची सगळ्यात मोठी ऍसेट काय आहे? आमचं यंग मॅन पॉवर आहे. आमची 142 कोटी लोकसंख्या आहे, पण त्यापैकी 74 कोटी हे 25 ते 35 वयोगटामधले आहेत. भारताचं ऍव्हरेज एज 39 आहे, चायना 43 आहे, अमेरिका 53 आहे, आणि बाकी युरोपियन देश 60च्या वरती आहे. हे देश झपाट्याने म्हातारे बनतायत, आम्ही झपाट्याने तरुण बनतो आहोत. आणि 21वे शतक संपुस्तवर हा डेमोग्राफिक डिव्हिडंड तुमचा कायम राहणार आहे. आणि याच यंग मॅन पॉवरच्या आधारावरती विकसित भारताची स्वप्न पूर्ण होणार आहेत. पण यासाठी शिक्षणाला अत्यंत महत्वाची भूमिका ही पार पाडावी लागेल. आता माझ्या फील्डकडे येतो, कारण मी शिक्षण संचालक असल्यामुळे मी तुम्हाला शेवटी एवढं सांगेन की विकसित भारताचे ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह करायसाठी 3 पॅरामीटर्स हे आयडेंटिफाय केले गेले. पहिला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, दुसरा फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, आणि तिसरा स्किल्ड मॅन पॉवर. त्यापैकी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट $1 ट्रिलियन प्रोजेक्ट चालू आहेत. तुम्हाला मी आवर्जून सांगेन, जरूर समृद्धी महामार्गाने प्रवास करा. बाकी भारतामधले इतर डेव्हलपमेंट्स बघा. दुसरा फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. आशिया खंडामध्ये सगळ्यात जास्त FDI अॅन्युअली $78 बिलियन हा आपल्याकडे येतोय. आपण चीनला बायपास केलेला आहे. तिसरा महत्वाचा आहे की जर तुम्हाला प्रॉडक्ट नेशन बनायचं असेल, उद्योग प्रधान देश बनायचं असेल, तर तुम्हाला विकसित बनण्यासाठी पहिले उद्योग प्रधान बनावं लागेल. आणि उद्योगधंद्यासाठी जसं इन्फ्रास्ट्रक्चर लागतं तसं स्किल्ड मॅन पॉवर लागतं. आणि म्हणून हे स्किल्ड मॅन पॉवर शिक्षण क्षेत्राला तयार करायचं आहे. आणि म्हणून नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण आम्ही आणलंय, ज्याच्यामध्ये 40% वेटेज हा स्किलला आहे, 40% वेटेज हा इंटर्नशिप, OJT, अप्रेंटिसशिपला आहे.
कारण जेणेकरून आमच्याकडे BA BCom BSc वाल्या मुलांना देखील स्वतःच्या पायावरती उत्तम पद्धतीने उभं राहता आलं पाहिजे. एक अत्यंत महत्वाची गोष्ट आपल्याकडनं राहून गेलेली होती. जर तुम्ही युरोपचा आर्थिक विकास पाहिला तर युरोप पहिले कृषी प्रधान होता, नंतर युरोपमध्ये औद्योगिक क्रांती झाली, मग वसाहतवाद आला आणि 20व्या शतकामध्ये सर्व्हिस सेक्टर म्हणजे सेवा क्षेत्र तिथं प्रभावी बनलं. भारतामध्ये स्वातंत्र्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग, खरं तर त्यावेळेला आपल्याकडे मेक इन इंडिया झालं पाहिजे होतं, त्यावेळेला आत्मनिर्भर झालं पाहिजे होतं, त्यावेळेला स्टार्टअप इंडिया झालं पाहिजे होतं. त्यावेळेला पब्लिक सेक्टरमध्ये मॅन्युफॅक्चरिंगचे काही प्रयोग झाले. 80s 90s मध्ये डायरेक्ट सर्व्हिस सेक्टरकडे आपण गेलो आणि आता आपण मॅन्युफॅक्चरिंगकडे वळायला. त्यामुळे एक स्टेप आपण मिस केलेली आहे, ती आहे मॅन्युफॅक्चरिंगची. ज्याचा ग्रोथ ज्या पद्धतीने युरोपची झाली त्या पद्धतीने भारताकडे आजची आपल्या समोरची सगळ्यात मोठी समस्या रोजगाराची. 15 कोटी लोकांना जर तुम्हाला रोजगार द्यायचा असेल तर तो सर्व्हिस सेक्टरमध्ये देता येत नाही. सर्व्हिस सेक्टरचं कॉन्ट्रीब्युशन तुमच्या GDPला जरी 53% असले तरी त्यांच्यामध्ये एम्प्लॉयमेंट जनरेशन पोटेन्शियल केवळ 2% आहे. मॅन्युफॅक्चरिंगचं कॉन्ट्रीब्युशन 23% असलं तरी एम्प्लॉयमेंट जनरेशन पोटेन्शियल 60% आहे. म्हणून मेक इन इंडिया, म्हणून आत्मनिर्भर आणि म्हणून हे सगळे प्रयोग आपल्याकडे चाललेले आहेत. या प्रयोगामध्ये शिक्षण क्षेत्र देखील त्याच्या पाठीशी आहे. पण लक्षात घ्या, चीनचं उदाहरण मी शेवटी तुम्हाला देतो. हा देश इतका धूर्त आहे. या देशामध्ये 1979 पर्यंत 1979 महाराज या देशामधला एकही राजकीय नेता देश सोडून बाहेर गेलेला नव्हता. 1979 पर्यंत. 1979 ला माओ से तुंगचं निधन झालं, ज्यांनी साम्यवादी चीनची स्थापना केली. पहिला नेता बाहेर गेला डेन शाओपिंग, जपानला गेला आणि जपानला गेल्यावर त्यांनी निसान मोटर्सला व्हिजिट केली आणि बघितलं की निसान मोटर्समध्ये अनेक देशांनी गुंतवणुकी केल्या आहेत आणि कसा निसान मोटर्स मोठं बनलेलं आहे ते मॉडेल त्यांनी उचललं आणि 1981 ला त्यांनी आर्थिक उदारीकरण सुरू केलं. भारताच्या 10 वर्षपूर्वी साम्यवादी देश होता, कम्युनिस्ट देश होता, पण आपल्या 10 वर्षपूर्वी त्यांनी लिबरलायझेशन सुरू केलं. एक लिबरलायझेशनचा एक सूत्र आहे अर्थशास्त्रामधलं, जो देश इकॉनॉमिक लिबरलायझेशन सुरू करतो त्याला मॅच्युअर्ड व्हायला 30 वर्ष लागतात. चीनने 81 साली सुरू केलं, 2011 ला मॅच्युअर्ड झालं, म्हणून जग चीनचं नाव घेत आहे. आपण 91 ला सुरू केलं, 2021 ला मॅच्युअर्ड होणार होतं, पण दरम्यानच्या काळात कोरोना आला, आपले टार्गेट वाढले गेले. APJ अब्दुल कलाम साहेब, माजी राष्ट्रपती, यांनी 2002 मध्ये एक पुस्तक लिहिलं होतं. त्या पुस्तकाचं नाव होतं इंडिया 2020. त्यावेळेला मी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये माझा रिसर्च परस्यू करत होतो. मला प्रश्न नेहमी पडला, हे पुस्तक मराठीत ट्रान्सलेट झालंय, गोवारीकर साहेबांनी त्याची प्रस्तावना लिहिली आहे. मला प्रश्न असा पडायचा की कलाम साहेबांनी 2020 हा शब्द का निवडला, 2015 का नाही, 2017 का नाही, 2016 का नाही? तर त्याचं सूत्र तेच आहे की भारताचा इकॉनॉमिक लिबरलायझेशन मॅच्युअर्ड होणार होतं 2021 ला, म्हणून बेंचमार्क होता 2020 आणि त्यासाठी केलं गेलं. मात्र आता ते टार्गेट थोडेसे पोस्टपोन झालेले आहेत, परंतु ते अचीव करणं आपल्याला अजिबात अवघड नाहीये आणि ते आपण त्या दिशेने आपला प्रवास चाललेला आहे. पण ते होऊ नये म्हणून अशा प्रकारचे दुष्कृत्य होत असतात. भारताला विकासाच्या आणि शांततेच्या मार्गावरनं विचलित करण्यासाठी हे प्रकार घडत असतात. या धूर्त चीनने आपला जेव्हा 30 वर्षांचा आर्थिक विकास साधला, कोणत्याही देशाबरोबर पंगे घेतले नाही. जसं मी आता सांगितलं की 19 देशांबरोबर सीमावाद होते, कोणाबरोबर प्रॉब्लेम नाही केले. 2011 ला मॅच्युअर्ड झाला, 2012 ला शी जिनपिंग आले. तैवान आमचा, साऊथ चायना आमचा, सेनकाकू आयलंड आमचं, सगळं आमचं. कधी? जेव्हा तो सगळी इकॉनॉमिक ग्रोथ, इंडस्ट्रियल ग्रोथ, डिफेन्स ग्रोथ अचीव केली. भारताचा पण तो दिवस नक्की येईल. 2047 आमचा बेंचमार्क असेल, परंतु आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये विकासाच्या वाटेपासून विचलित होता कामा नये. त्यामुळे जे माझे इथले मित्र, तुमच्यामध्ये प्रखर राष्ट्रवादी भावना आहे त्याचा मी अत्यंत सन्मान करतो, माझ्यामध्ये पण आहे. परंतु त्याचा अर्थ अजिबात असा नाही आहे की युद्ध 4-5 महिने चालवा, POK घेऊन टाका, पाकिस्तानला उद्ध्वस्त करा. पाकिस्तान त्याच्या कर्माने मरणार आहे. आपल्याला काही करायची गरज नाहीये. आपल्याला फक्त आपल्या विकासाच्या मार्गावर चालायचं आहे. धन्यवाद.